या संघातील अनेक दिग्गज खेळाडू खेळताना तुम्हाला दिसत आहेत. कॅप्टन बघितलं मुन्ना उबैद खान, मीरा भाईंदरचा स्टार खेळाडू या संघाला रिप्रेझेंट करतोय. अनिकेत सानप येथे गोलंदाजी मार्कवर, वन ऑफ द ग्रेट बॉलर. अनिकेत वर्सेस प्रथमेश, गुड कॉन्टेस्ट. शॉट अप अँड डिलिव्हरी, पोल केलाय. व्हाट अ गुड शॉट. चेंडू ट्रॅव्हल होत आहे डीप फर्स्ट रिजन मध्ये. ओ गॉड इथे आपण काय पाहिलंय. हा चेंडू जबरदस्तरित्या अडवण्यात आलाय. थोडस फुटवर्क तिथे दाखवला, फुटबॉल स्किल दाखवतायत क्षेत्ररक्षक. आणि आपण बघतोय इथे 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. व्हाट अ गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय ओमकार देसाई अँड प्रथमेश पवार. अफलातून एक्साइटिंग ऍक्शन दिसून येत आहे. हीच एक गोष्ट महत्वाची आहे. क्रिकेट कोणत्याही प्रहरी, मला वाटतं हे क्रिकेटपटू एवढे बिझी झालेत की कोणत्याही प्रहरी खेळायला ते तयार असतील. मग पहाटेचे 4 वाजो, पहाटेचे 6 वाजो किंवा सकाळचे 9 वाजो, दुपारी 3 वाजो, क्रिकेटपटू खेळण्यासाठी तयार असतात. व्हाट अ ग्रेट एनर्जी. पुन्हा एकदा अनिकेत सानप, डावखरा फिरकी मारा. जबरदस्त गोलंदाजी अनिकेत सानपची आम्ही बघितली होती सुप्रीमो कपच्या माध्यमातून. अफलातून गोलंदाज आहेत, जबरदस्त व्हेरिएशन दाखवतायत. विकेटच्या दोन्ही बाजूला टर्न करण्याची जबरदस्त हातोटी असलेला हा संघ आहे, हा गोलंदाज आहे. ओमकार देसाई मागच्या सामन्यात जबरदस्त विनिंग खेळ केले त्यानं. 13 धावांची खेळी केली होती आणि निश्चितच आपल्या संघाला पुढे सरकावलं होतं. मात्र काय स्ट्रोक दाखवले होते रिव्हर्स स्वीपचे, खास करून गौरव शुक्ला या जबरदस्त अपकमिंग यंगस्टरच्या विरुद्ध अफलातून फलंदाजी केली होती ती म्हणजे ओमकारनं. आणि दाखवलं की चेस कसं केलं जात आहे. 42 धावसंख्या या प्रकारच्या कुंद वातावरणात एक अफलातून धावसंख्या म्हटली जाईल. मात्र तरी देखील ती धावसंख्या चेस केली 5 षटकामध्ये. यावेळा 4 षटकांचा सामना आहे, थोडंसं प्लॅन करावं लागेल. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. मात्र स्ट्रोक जर बघितला तर व्यवस्थित बॅटवर आलेला नाही, तरी सुद्धा चेंडू ट्रॅव्हल होताना दिसते. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब होत आहे. एक्झॅक्टली हा चेंडू ट्रॅव्हल होईल का? येस, आज रिव्हर्स स्वीप आणि ओमकार देसाई यांचं नातं घट्ट आहे. आणखीन एक चौकार मिळतोय. वेल डन चामुंडा भाईंदर, वेल डन ओमकार देसाई. थँक्यू व्हेरी मच. ओमकार देसाई यांना आपण बघतोय टेनिस क्रिकेट .in ची स्थापना ज्या वेळेला ओमकार आपण बघतोय संतोष नाळेकर अँड कंपनीने केली तेव्हापासून जबरदस्त माहिती आपल्याला मिळते वेगवेगळ्या खेळाडूंची. आणि त्यावेळेला ओमकारची माहिती वाचत होतो त्यावेळेला एक जबरदस्त टॅगलाईन त्या माहितीच्या वरती लिहिली होती, जो अच्छो अच्छो की करता है धुलाई उसका नाम है ओमकार देसाई. एक अफलातून खेळाडू आहेत. भरपूर अशा चांगल्या गोलंदाजांना त्यानं आपल्या फलंदाजीच्या रूपानं पाणी दाखवलं आहे. बघायचं आहे हे जे ग्रेट कॉन्टेस्ट तुम्हाला समोर दिसतंय, अनिकेत सानप वर्सेस ओमकार देसाई. लेट्स सी मित्रांनो, या आनंदात आपण नाहून निघूया. अनिकेत ओमकार पोलपेज डिलिव्हरी क्रॉस करायला गेले, अपील केले, मात्र पंचांनी पाहिलं की एक्झॅक्टली अनिकेत सानप बरोबर पंचांच्या समोर येत आहेत. त्यामुळे निश्चितच व्हिज्युअलिटी इथे पंचांची कमी होत आहे. व्हॉट अ ग्रेट अंपायरिंग बाय अजित म्हात्रे. लेग बायचा इशारा होतोय. थँक्यू अंपायर. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. 4 षटकांचा सामना आहे. इथे तुम्ही काय अंदाज वर्तवाल? या घडीला जर मी म्हणेन 35 ते 40 धावा जरी झाल्या तरी देखील एक कडक मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जबरदस्त बिझी खेळाडू आहेत. लक्षात घ्या कित्येक स्पर्धा सुरू आहे. मेचा सीझन आपण बघतोय. एवढ्या उन्हात देखील अफलातून त्या स्पर्धा सुरू आहेत आणि त्या स्पर्धामध्ये बिझी असलेले खेळाडू. यावेळी प्रथमेश पवारचा हा मिस टाइम स्ट्रोक आहे. सुमित देगले कोणतीही चूक करणार नाही. फलंदाज बाद होत आहेत. मोठा झटका असेल नक्कीच चामुंडा 11 भाईंदर संघाला. प्रथमेश पवार बॅक टू द पवलन. मामाचे हातान गोराची रबेटी माता मामाला रत्नारी हर मामा भाज्याला भरावे.
याच फलंदाजांना विनंती करतोय की प्लीज लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जास्त वेळ वाया जाणार नाही या गोष्टीकडे लक्ष घाला, लक्षात घ्या. टीम मिटिंग वाढवू नका, मी विनंती करतोय. 4 षटकांचा सामना आहे. ही 4 षटकं जर बघितली तर लवकरात लवकर कंप्लीट झाली पाहिजे. आणखीन एक महत्त्वपूर्ण खेळाडू मैदानात उतरतोय, श्रेयस इंदुलकर. जबरदस्त फॉर्मात आहे यंदाच्या अंगामध्ये. अतिशय चांगली माहिती आपल्या समालोचक कुणाल दाते यांनी दिली होती. आणि निश्चितच अतिशय चांगले स्ट्रोक मेकिंग असणारे खेळाडू आहेत. आपणे आपली कला दाखवत आहेत. मात्र कुठेतरी एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली असेल या सगळ्या खेळाडूंच्या, की हे विकेट जर बघितल्या तर नक्कीच थोडंसं अनप्लेएबल आहे. जर tenniscricket.inच्या स्क्रीनवर जरी बघितला तर निश्चितच ती विकेट अफलातूनरित्या अजूनही दिसते. मात्र चेंडू जर बघितला पुन्हा एकदा अनिकेत सानाप वर्सेस ओमकार देसाई. ऑर्थोडॉक्स स्टान्सने खेळताना दिसतोय. जवळजवळ पूर्ण विकेट ओमकारच्या लेग्सने झाकून गेले असं म्हणायला हरकत नाहीये. हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप आहे का, येस बायचा इशारा होईल. याचं कारण रिव्हर्स स्वीपसाठी गेले होते, त्यामुळे ओमकारची ती ऑफसाईड होते आणि म्हणूनच पंचांनी फक्त अवांतर धाव घोषित केल्या. बाईचा विचार होता या अवांतर धावेने पहिले षटक किती संपताना दिसतंय. संघाची धावसंख्या 9 वर गेली आहे. 9 धावा पहिल्या षटकात पूर्ण केलेत. पहिल्या षटकाचा पॉवर प्ले इथे संपलेला आहे. येणारी 3 षटकं इथे ओमकार देसाई अँड कंपनी म्हणजे चामुंडा 11 बायंदर संघ कितपर्यंत मजल मारतोय. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय कौशिक 11चा जो संघ ज्याने पहिल्या सामन्यामध्ये दमदार कामगिरी केली होती, तो संघ या संघाला कशा काय पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न. हु इज द नेक्स्ट बॉलर हा थोडासा प्रश्न असेल. थोडीशी टीम मिटिंग वाढते, मात्र सगळे खेळाडू एकत्र येताना दिसत आहेत. ही थोडीशी खेदाची गोष्ट म्हणावी लागेल. तुमचं प्लॅन अगोदरपासून असायला हवा. तुम्हाला अगोदर जर बघितलं तर एक मॅच झाल्यानंतर काही असं गोष्टी असतात की थोडंसं प्लॅन करावं लागतं की समोर आपला कोणता संघ येणार आहे, त्याच्यानंतर समोर फलंदाज जो येणार आहे त्याला कोणता आपण मारा करणार आहोत, या गोष्टीचं प्लॅनिंग असायला पाहिजे. 4 षटकांसाठी बघा किती टीम मीटिंग होते. तिथे जवळजवळ 11 खेळाडू तिथे मैदानाच्या आतमध्ये एकत्र जमा होत आहेत आणि त्यानंतर एक जबरदस्त मोठी टीम मीटिंग झाली. बघायचं आहे बिलाल आणि कंपनीनं कोणतं डिसिजन घेतलंय. हु इज द नेक्स्ट बॉलर. येस नो डाऊट एम्ब्रोज असेल. एम्ब्रोजनं काय पहिल्या सामन्यात अफलातून गोलंदाजी केली होती, मात्र हा ऑप्शन आणण्यासाठी एवढा मोठा टाइम का वेस्ट केला गेला आहे, कारण क्रुशल कंडिशन आहे. ओमकार सारखा चांगला फलंदाज मैदानात खेळतोय, ओमकार आणि श्रेयस इंदुलकर, त्यामुळे एम्ब्रोज सारखा गोलंदाज आणावाच लागेल. ही गोष्ट असायला पाहिजे आणि तीच गोष्ट करताय. थोडीशी टीम मिटिंग झाली आणि त्यानंतर लगेच विचार झाला की येस कम ऑन एम्ब्रोज, यू कॅन डू इट मॅन. आणि इम्रोज आहेत, इम्रोज नाव आहे त्याचं आणि तो पुन्हा एकदा तयार झालाय. आणखीन एक जबरदस्त कॉन्टेस्ट, एम्ब्रोज वर्सेस ओमकार देसाई. क्षेत्ररक्षण पाहूया कसा काय पद्धतीने सजवलं जात आहे, कारण भरपूर वेगवान गोलंदाज आहेत. विकेटच्या पाठीमागे आपण बघतोय फाईन लेग जर बघितली तर जवळजवळ विकेटच्या पाठीमागे लावण्यात येत आहेत, जेणेकरून एखादा वेगवान चेंडू जर यष्टिरक्षकाला बीट करून गेला तर निश्चितच तिथे चौकार अडवता येऊ शकतो. थोडंसं प्रोटेक्शन तिथे देण्यात आलंय आणि ही गोष्ट महत्वाची आहे. बघायचं इम्रोज काय करतोय. ऑन साइडला 5 क्षेत्ररक्षक आणि ऑफ साइडला 4 क्षेत्ररक्षक असं क्षेत्ररक्षण सजवलंय. इम्ब्रोज व्हाट अ गुड शॉट बाय ओमकार देसाई. अफलातून फटका षटकार, टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हाट अ ग्रेट शॉट दॅट इज ओमकार देसाई ॲट हिज बेस्ट. थँक्यू डीजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट घडली या षटकारानं. आतापर्यंत या मालिकेतील 1000 धावा कंप्लीट झाल्या आहेत. वेल डन. 3 सामन्यानंतर षटकार येतोय. आणखीन एक विक्रम टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जबरदस्त रेअर विक्रम आहेत आणि त्या विक्रमांची इथे नोंद केली जाते. बघा पुढचा चेंडू स्टायलिश पद्धतीने फक्त लीड कट केलाय. 1 धाव कंप्लीट करताय. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग झालाय, मात्र कॉल बॅक करावं लागेल. टोटल प्रोफेशनलिझम दाखवलं जात आहे इथे. व्यावसायिकता काय असते याचं एक अतिशय जबरदस्त उदाहरण तिथे दाखवत आहेत. मन बनवलं होतं इम्रोज पहिला चेंडू वेगाने टाकतील, नो डाऊट कित्येक वेळा आमने सामने झाले असतील, मात्र यावेळेला ओमकार रेडी होता. बरोबर तो क्रीजचा वापर केलाय, हलकस क्रीजच्या मागे गेलाय आणि जो एक चेंडू ब्लॉकर रिजन मध्ये आपल्याला जो दिसत होता तो ओमकारनं जर बघितला ओव्हर पिच करून घेतलाय आणि त्याने षटकार ठोकलाय. तो म्हणजे ऑर्थोडॉक्स लोकांच्या डोक्यावरून षटकार. व्हॉट अ शॉट बाय ओमकार देसाई. श्रेयस इंदुलकर बघायचं कसा काय सामोरा करतोय इम्रोजचा.
यावेळेला अंदाज खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू जर बघितला तर आउटसाइड ऑफ स्टंप दिसत होता, मात्र पंचांच्या दृष्टीने तो योग्य चेंडू आहे. कदाचित इथे चेंडूवर येण्याचा थोडासा उशीर केलाय श्रेयसनं आणि हीच गोष्ट पंचांनी योग्य मानले. हा चेंडू इथे निर्धाव जाताना दिसतोय, जबरदस्त बॅटल दिसतोय, पुन्हा एकदा चांगला कमबॅक करताना दिसतोय. इम्रोज असा गोलंदाज आहे ज्याला मोठे फटके नक्कीच जास्त रास येत नाहीत आणि लगेच कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील असतात ते. बघा अजूनही एनर्जी लेवल त्यांची काय दिसते, जबरदस्त मोठा रनवे आणि या रनवेचा वापर करताना. कट बॉल डिफेन्सिव्ह स्ट्रोक तिथे दाखवत आहे श्रेयस इंदुलकर. सॉफ्ट हँडने खेळलेला फटका, एक धाव कंप्लीट होते, दुसऱ्या धावीसाठी जातील, थोडंसं फंबल होत आहे, अजून एक धाव तिथे मिळते, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड क्रिकेट, तिथे प्रयत्न सुरू आहे एक धाव मिळवण्यासाठी, मात्र कॉल बॅक केलं जाईल. धाव संख्या 18, 4 षटकांचा सामना तुम्ही बघताय. इम्रोज यावेळेला पुन्हा एकदा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न केलाय, मात्र हलकासा होतोय. चेंडू जर बघितला तर बॅटची बॉडी डॅमेज लागते आणि फक्त ट्रॅव्हल होते. शॉर्ट फायनल रिझन मध्ये आणखीन एक धाव मिळेल. कौतुक इथे गोलंदाज इम्रोजचा, एक षटकार खाल्यानंतर कंट्रोल दाखवतोय तो आणि श्रेयस खास जर विचार केला श्रेयसच्या समोर तो अतिशय चांगली कामगिरी करतोय. मनापासून आभार आमच्या प्रेक्षकांचं, मनापासून आभार आमच्या कॅन्टीन वाल्यांचं. वेळ घेताय तिथे ओंकार, पुढचा चेंडू खेळण्यासाठी. इम्रोज फुल पिच डिलिव्हरी आपण बघायला मिळते. हा चेंडू इथे लेफ्ट केला ऍट शेवटच्या क्षणी, मात्र हा चेंडू योग्य रेषेत आहे दाखवतायत पंच. षटक किती संपताना दिसतंय ते म्हणजे दुसऱ्या धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावा झाल्यात त्या 19 धावा झाल्यात. या षटकात जर बघितला तर 10 धावांचा मार बसतो. याचं कारण ओमकारचा तो षटकार, 3 सामन्यानंतर आलेला तो षटकार होता. अफलातून स्ट्रोक पाहिला आणि इम्रोजच्या गोलंदाजी खास करून जे आक्रमण चढवलंय तर निश्चितच नेत्रदीपक म्हणावं लागेल. पुन्हा एकदा रेडी असेल ओमकार. देवाची पालखी मानाची वेताल देवाची सजवली काल्हेरच्या पोरांनी, सजवली काल्हेरच्या पोरांनी. गावसाला जमलाय पालखीला ताल देवाच्या, गावसाला जमलाय पालखीला ताल देवाच्या. थँक्यू डीजे. 2 षटकं संपलेली आहेत, धावसंख्या 19 झालेली आहे. निश्चितच जे प्रयत्न केले जात आहेत की धावसंख्या वाढवण्याचा. आपण बघतोय श्रेयस इंदुलकर अजूनपर्यंत जर बघितलं तर व्यवस्थित गिअर अप होताना दिसत नाही. दुसऱ्या बाजूला ओमकार देसाई अतिशय स्टायलिश पद्धतीने धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय, सुलतान येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू स्लोअर वन डिलिव्हरी आहे, गुड डिलिव्हरी, गुड चेंज ऑफ पेस. जर बघितला श्रेयसचा हा फटका जर बघितला तर फक्त कट करायचा विचार होता, अगोदर फुल साईड गेले होते, मात्र शेवटच्या क्षणी ऍडजस्टमेंट स्ट्रोक बघायला मिळतोय. मात्र इथे धाव मिळणार नाहीये, चेंडू निर्धाव जातोय. 4 षटकांचे सामने आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण बघतोय प्रत्येक चेंडू इथे महत्वाचा असेल. चेंडू कदाचित इथे साईड होताना दिसत नाही किंवा काय. येस, आमच्याकडे जर बघितलं तर निश्चितच सुण्याची व्यवस्था आहे, मात्र एक्झॅक्टली पंच तिथे काय करतायत ते दिसू शकेल. दोन्ही संघात आपण बघतोय जबरदस्त खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपल्याला दिसत आहेत. एका बाजूला ओमकार देसाई अँड कंपनी, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय बिलाल शेख अँड कंपनी. हो, वाडगट डिलिव्हरी अपील होत आहे तिथे, मात्र पंचांनी हाईट हा इश्यू उत्पन्न केलाय. एक धाव मिळते लेग बायच्या रूपानं. या एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा स्ट्राईकवर ओमकार येतोय. कुठेतरी एक जास्तीत जास्त स्ट्राईक ओमकारला देणं गरजेचं असेल. श्रेयस जर बघितलं तर अजूनपर्यंत चांगल्या रीतीने चेंडू मिडल करू शकला नाहीये. मागच्या सामन्यात एक स्टार्ट देण्याचा प्रयत्न झाला होता श्रेयस मार्फत, मात्र नंतर तो फोल्ड ठरला होता. ओमकारनं मागच्या सामन्यात क्लास बॅटिंग दाखवली होती आणि आपल्या संघाला विजयपदावर पोहोचवलं होतं. अजूनपर्यंत आपण बघतो हे दोन्ही संघ जर बघितलं तर स्टायलिश विजय मिळवून पुढे सरकले आहेत. मात्र यावेळा आमने सामने असताना त्यांचं बॅटल इथे व्यवस्थित दिसतंय. यावेळा ओमकारचा हा फटका रीच होईल का?
ओ हा झेल सुटलाय. यस हा झेल सुटलाय. मात्र एक्झॅक्टली काय घडलंय? इज इट 6 और इज इट 4? 4 धावा. पंचांचा इशारा येतोय. एक झेल सोडला जातोय. थँक्यू डीजे. अशरफना हा झेल सोडलाय. रिप्ले मध्ये बघूया एक्झॅक्टली काय घडलंय. जबरदस्त ट्रॅव्हल झाला होता चेंडू एअर मध्ये. अशरफ शेवटपर्यंत वाट बघत होता. तो व्यवस्थित होता चेंडू खाली, मात्र झेल घेण्याची पद्धत थोडीशी चुकलाय. वन बाउन्स सीमारेषा चेंडू गाठतोय आणि इथे आपण बघतोय 4 धावा येत आहेत. 4 धावा इथे मिळत आहेत. पंचांचा देखील इशारा येतोय. अफलातून फटका. ओमकारला देखील एक जीवदान लाभतंय. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकते. ती जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. यावेळा पुन्हा एकदा स्टायलिश फटका दाखवतायत. ओमकारच्या बॅट मधून दुसऱ्या धाव्यासाठी तिथे स्ट्राईक वर जाण्याचा प्रयत्न करतील. नो डाऊट श्रेयस इंदुलकर क्रीज मध्ये सुखरूप आहेत. ओव्हर थ्रोईंग होते इथे. हा चेंडू जर बघितला तर सीमा रेषेच्या बाहेर जाताना दिसेल. वेट फॉर द अंपायर सिग्नल. एक्झॅक्टली किती धावा इथे मोजल्या जातील? 4 धावा आणि 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या त्या एकूण 6 धावा मोजल्या जातील. व्हॉट अ ग्रेट रन कमिंग फॉर चामुंडा 11 भाईंदर. बघा ओमकार देसाई सारखा व्हायब्रंट पॉइंट मैदानावर असल्यानंतर धावा किती वेगाने येताना दिसत आहेत. ओव्हर थ्रोईंग झालं आणि ओव्हर थ्रोईंगच्या 4 धावा सुद्धा मिळत आहेत. या 6 धाव्याने संघाची धावसंख्या फुगते. ती जाऊन पोहोचते 30 वर. हनुमान उडी घेतलाय मागच्या 2 चेंडूवर धावसंख्येने. एक चौकार आणि आता एक वेगळा षटकार. आतापर्यंत 38 षटकार बसलेत या एकूणच मालिकेमध्ये. एवढा आणखीन एक मोठा फटका दिसतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे उबैद खान. कोणतीही चूक नाहीये. स्वतः कर्णधार तिथे रेस्क्यू साठी येतोय आपल्या संघाला. नक्कीच चांगला झेल टिपलाय ती म्हणजे मुन्नानं अतिशय चांगला झेल टिपलाय आणि ओमकारची खेळी इथे संपुष्टात येताना दिसते. मात्र ओमकार नायक अफलातून स्टार्ट आपल्या संघाला दिलाय. बघायचं आहे या एकूणच चांगल्या स्टार्टला कशा चांगल्या कळसानं कन्वर्ट करतायत इथे नंतरचे खेळाडू. हु इज द नेक्स्ट बॅट्समॅन? हा देखील एक मोठा प्रश्न असेल. बघायचं आहे कोणता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना दिसेल. 10 चेंडू 21 धावा. थँक्यू ओमकार देसाई फॉर द ग्रेस डिस्प्ले. किसन नेते मैदानात उतरत आहेत. किशन देवेंद्र मैदानात उतरत आहेत. वेल प्लेड ओमकार देसाई. 10 चेंडू 21 धावांची नितांत सुंदर खेळी. अफलातून इनिंग. वेल डन. तिसरं षटक मैदानात सुरू आहे. धावसंख्येकडे लक्ष घालूया. 30 धावा झाल्या आहेत. ओमकार देसाई यांच्या गड्यांचं पतन झालंय. मात्र ओमकार बाद होता अफलातून कामगिरी करून गेलाय. 10 चेंडू तब्बल 21 धावा त्यांनी जमवलेत आणि आपल्या संघाला सुस्थितीत नेलंय. हा 4 षटकांचा सामना आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी. त्यामुळे 30च्या पलीकडे धावसंख्या नक्कीच एक जबरदस्त आव्हानात्मक धावसंख्या आपण सांगू शकतो. पुन्हा एकदा सज्ज आहे तो म्हणजे सुलतान. श्रेयस साडे ड्राईव्ह केलंय. चांगला फटका बघायला मिळतोय. दुसऱ्या धावेसाठी तिथे किसन देवेंद्र येताना दिसतील. थ्रो दिला जात आहे. अफलातून थ्रो. किसन फ्रॅक्शन ऑफ सेकंद मागे पडलाय. धावचीच्या रूपाने तो बाद होताना दिसेल. आणखीन एक झटका बसतोय तो म्हणजे चामुंडा 11 भाईंदर संघाला. 3 गडी बाद. धावसंख्या 31. Yes, who is the next batsman? No doubt, it's दादा टाइम. टेनिस क्रिकेट विश्वातील दादा फलंदाज ऋषिकेश वैद्य मैदानात उतरतोय. किशन देवेंद्र बाद होत आहेत. आपण बघतोय एकही चेंडूना सामोरे गेलेले नाहीयेत. मात्र ते धावचीच्या रूपाने बाद झालेत. प्रयत्न होता त्यांचा ही धाव भरपूर वेगाने पूर्ण करण्याचा. मात्र काही काळ असं जाणवलं की दुसरी धाव घेताना कुठेतरी उशीर झालाय. थ्रो चांगला आला होता आणि अतिशय चांगलं कलेक्शन तिथे झालंय. किशन शून्यावर बाद झालाय. नवीन फलंदाज मी माशी म्हटल्याप्रमाणे ऋषिकेश वैद्य आता मैदानात जात आहेत. त्यांच्याकडे जर बघितला तर काही वेळ असेल नक्कीच या सामन्यामध्ये काहीतरी करून दाखवण्यासाठीचा. आणि याच ऋषिकेश वैद्यची एक जबरदस्त हाफ सेंचुरी डे क्रिकेटमध्ये आम्ही पाहिली होती. याच मैदानावर नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर काय टीम इफर्ट दाखवला होता. काय जबरदस्त डिस्प्ले दाखवला होता. ऋषिकेश वैद्याविषयी एक गोष्ट सांगेन की एनर्जी कशी वाचवायची तर मित्रांनो या खेळाडूला तुम्ही बघा.
एक्सेस एनर्जी कधीच वेस्ट करत नाहीये. त्यांना माहिती आहे आपलं पूर्ण लक्ष पूर्ण कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते संपूर्णपणे प्रत्येक चेंडूवर द्यायचं असतं. एक्स्ट्रा काही करत नाही आहेत. भरपूर रिस्पेक्टेड खेळाडू आहेत. त्यांची देखील एक जबरदस्त मुलाखत tenniscricket.in माध्यमातून प्रसारित झाली होती आणि त्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली होती की क्रिकेट जर तुम्हाला खेळायचं असेल तर फक्त एकच गोष्ट तुम्ही करा, क्रिकेटवर प्रेम करा. आणि तीच गोष्ट ते सातत्याने करत आले आहेत. एक जबरदस्त दादागिरी मागच्या कित्येक वर्षापासून मुंबई क्रिकेट, महाराष्ट्र क्रिकेट किंवा भारतभर ते दाखवताना दिसत आहेत. तेच ऋषिकेश वैद्य आता मैदानात आहेत. यावेळेला स्टायलिश कट दाखवतायत. एक धाव कंप्लीट होत आहे. या दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय तिथे. गुड क्रिकेट, अतिशय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दाखवतायत. 2 धावा कंप्लीट करतायत आणि यस दादा दाखवतायत की मी फक्त एक स्ट्रोक प्लेअर नाही आहे तर मी एक जबरदस्त ॲथलीट सुद्धा आहे. धाव संख्या 33 वर जाऊन पोहोचलाय. ऋषिकेश वैद्य जर बघितलं तर त्यांचं प्रोफेशन जर बघितलं क्रिकेट हे फक्त जर बघितलं त्यांच्यासाठी एक छंद जर त्यांनी जोपासलाय आणि त्या छंदाचा जबरदस्त त्यांनी विकास केलाय. मात्र त्यांचं व्यवस्थित एक प्रोफेशन जर बघितलं तर ते विद्यार्थी घडवण्याचं काम करतात. त्यांच्या मुलाखती दरम्यान त्यांनी एक अफलातून गोष्ट ही सांगितली होती. जबरदस्त ट्विटर आहेत. यावेळेला आपण बघतोय लाफ्ट करण्याचा प्रयत्न केलाय मात्र हा चेंडू ट्रॅव्हल होतो सीमारेषेच्या बाहेर. वेट फॉर द अंपायर सिग्नल. हा चेंडू जर बघितला तर बाईचा इशारा येतोय. 4 धावा मिळत आहेत. थँक्यू अंपायर. चेंडू बरोबर यष्टीच्या वरून ट्रॅव्हल होत आहे. यष्टीरक्षकाला बीट करून जातोय आणि एकूण जे 2 क्षेत्ररक्षक तिथे प्रोटेक्शन साठी आहेत बरोबर त्यांच्यामधून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय चौकारासाठी. काय अतिरिक्त धावा इथे मिळत आहेत. अफलातून संघाची धावसंख्या आपण बघतोय 37 वर जाऊन पोहोचलाय. 37. 4 षटकांचा सामना आहे आणि हे 4थं षटक सुरू आहे. ऐश्वर्या यावेळेला आपण एकदा ड्राईव्ह दाखवतायत. 1 धाव पूर्ण करताय. श्रेयस इंदुलकर स्ट्राईक वर आहेत मात्र यस एका धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचलाय. जबरदस्त धावसंख्या म्हणावं लागेल कारण ज्या पद्धतीचं क्लायमेट आपण एकच गोष्ट मगासपासून सांगतोय कारण भरपूर महत्वाची आहे गोष्ट आहे. कारण मग आपण पाहिलं की ओमकारनं जो षटकार ठोकला तो जवळजवळ त्याच्या मेरिटवर ठोकलाय. कारण ओमकार बरोबर तयारीत होते की इम्रोज पहिला चेंडू काय टाकणार आहेत. हे रीडिंग आहे, लक्षात घ्या. हे मोठ्या मोठ्या खेळाडूंचं हे रीडिंग आहे आणि तीच गोष्ट आपल्याला दिसून आलंय. यावेळेला आपण बघतोय इथे फलंदाज बाद होताना दिसतोय. धावचिच्च्यावरपणा बाद झालाय कारण आपण बघितलं की गोलंदाजानं अतिशय जबरदस्त कामगिरी केली तिथे आणि ते फलंदाज ऋषिकेश वैद्य बाद होऊन परततोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी आणखीन एक जबरदस्त फलंदाज ग्लेन वैद्य मैदानावर उतरतोय. तीन धावा केलेत ऋषिकेश वैद्य यांनी. मात्र त्यांनी दाखवलाय की येस अजूनपर्यंत भरपूर क्रिकेट त्यांच्यामध्ये आहे आणि क्रिकेटचा जबरदस्त ब्रेन आहे, मास्टर माइंड आहेत. यावेळेला बघायचं आहे श्रेयस तेंडुलकरचा हा फटका सीमा पार. नो डाऊट श्रेयस इंदुलकर लो फुल टच डिलिव्हरी श्रेयस इंदुलकरनं भिरकावून दिलंय ऑर्थोडॉक्स लॉंगच्या डोक्यावरून षटकारासाठी. व्हॉट अ ग्रेट पॉवर, व्हॉट अ ग्रेट टायमिंग. षटकार बसतोय आणि क्रुशल कंडिशन मध्ये लागलेला हा षटकार आहे. संघाची धावसंख्येकडे लक्ष वेधतोय. 44. मी मगाशी एक जबरदस्त अंदाज व्यक्त केला होता की धावसंख्या 40 ते 45च्या जवळ गेली तर अफलातून सामना तुम्हाला बघायला मिळेल. धावसंख्या 44 झालाय. हे शेवटचं षटक सुरू आहे. वेल डन श्रेयस इंदुलकर. यावेळा पुन्हा एकदा लॉक करायचा प्रयत्न होता मात्र इथे चेंज ऑफ पेस दाखवलाय. गुड बॉलिंग बाय या अक्षय. ऐश्वर्या अतिशय चांगला चेंज ऑफ पेस दाखवलाय आणि हा चेंडू इथे निर्धाव संपतोय. षटक संपलेले आहेत. तर धाव संख्या 44. गडी बाद झाले 4. काय नेल्सन फिगर आहे बघा ही. आमच्याकडे डेव्हिड शेपर्डात नाही आहेत मात्र निश्चितच या नेल्सन फिगरवर लगेच त्यांनी 3 उड्या घेतल्या असत्या मात्र तसं काही घडत नाहीये. 4 षटकांचा सामना, 44 धावा झालेत, 4 गडी बाद झालेत आणि विजयासाठी आवश्यक धावसंख्येचं लक्ष आहे ते म्हणजे 45. 45 रिक्वायर रन्स टू विन इन 4 ओव्हर्स. हू विल विन द मॅच. पुन्हा एकदा तोच क्वेश्चन आहे आणि बघायचं आहे ही धावसंख्या आता कशा काय पद्धतीने चेस केली जाते. मागच्या सामन्यात आपण बघितलं जबरदस्त कामगिरी चेस करताना केली ओमकार देसाई कंपनी. मात्र या वेळेला कौशिक 11 बायंदर संघ कशी काय कामगिरी करतोय. कौशिक 11 राई हा संघ आपण बघतोय. या संघामधून विनर स्पोर्ट्सचे खेळाडू तुम्हाला दिसत आहेत.
तसेच रायगडचे काही खेळाडू तुम्हाला दिसत आहेत. अतिशय चांगली माहिती कुणाल दाते आपल्याला देत आहेत. कारण जर बघितलं रायगड परिसर असो, नवी मुंबई परिसर असो, मुंबई परिसर असो, यस उमर 11चे खेळाडू आपल्याला दिसत आहेत. तर हे अतिशय जबरदस्त आणि अचूक माहिती आपल्याला कुणाल दाते यांच्या मार्फत मिळताना दिसते. आणि खरोखरच यासाठी आम्ही कुणालला इथे आमंत्रण देत असतो. एक जबरदस्त समालोचक आहेत आणि पुन्हा एकदा ते आम्हाला जॉईन करतील याबद्दल शंका नाही आहे. तर विजयासाठी आवश्यक धावसंख्येची गरज आहे ती म्हणजे 45. 4 षटकांचा सामना. मगाशी आपण पाहिलं की 42 धावा विजयासाठी होत्या 5 षटकामध्ये त्या अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्या होत्या ओमकार देसाई आणि कंपनी म्हणजे चामुंडा 11 भाईंदर संघाला. मात्र ही धावसंख्या आणि ही परिस्थिती किती किती काळ झगडावा लागेल, कशी धावसंख्या केली जाईल, हे बॅटल कसं दिसेल याचं पूर्ण वर्णन निश्चितच ऐकूया कुणाल दाते यांच्या मुखातून. थँक्यू व्हेरी मच. तर टार्गेट इथे ठेवण्यात आलंय. मला कळवतील तुषार पाटील सांगतायत 45 धावांचं लक्ष्य आहे. चामुंडा 11 भाईंदर या संघाने ठेवलंय कौशिक 11 राई या संघाच्या समोर. आणि आतापर्यंत तुम्ही पाहिले असेल 115.4 ओव्हर आतापर्यंत झाल्यात. 1000 रन पूर्ण झाले. 115.4 ओव्हर मध्ये आज 1000 रन पूर्ण झालेत या स्पर्धेमध्ये अशी माहिती येते तुषार पाटील यांच्या माध्यमातून. एक चांगलं गुणलेखन आणि त्यांची भूमिका राहिली आहे या स्पर्धेमध्ये. त्यांचं आम्ही कौतुक करतो सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. कारण पहिल्या बॉलपासून स्कोरिंगची भूमिका खूप महत्त्वाची असते आणि समालोचकाच्या पाठीचा कणा जर कोण असेल तर तो गुणलेखक असतो. कारण एक एक धाव क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण आहे. त्या एका एका धावेचं वर्णन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर पाहू शकाल या मॅचमध्ये 45 धावांचं लक्ष्य आहे आणि निश्चितच घड्याळाचे काटे आपल्याला दर्शवत आहेत. तर ठीक 3:45 झालेले आहेत आणि ही स्पर्धा संपन्न व्हायला कदाचित मला वाटते सकाळ होईल. कारण अजूनही 2 सेमीफायनल एक फायनल अशा 3 मॅच आम्हाला खेळवायच्या आहेत. म्हणजेच 4:30 वाजता ही मॅच संपेल. त्याच्यानंतर 3 मॅच होतील. जवळपास 7चा वेळ होईल याच्यात शंका नाही आहे. पाहूया कितपत ही वेळ दर्शवली जाईल. तर पहिलं षटक टाकण्यासाठी येतोय गोलंदाज संतोष सिंग मॅन फ्रॉम देवनार. गोवंडी परिसरातला हा एक गोलंदाज तयार होत असताना दिसेल आपल्या बॉलिंग मार्कवर. यंदाच्या सत्रामध्ये इम्प्रेस केलंय संतोष सिंगने त्याच्या गोलंदाजीच्या भरोश्यावर, त्याच्या फलंदाजीच्या भरोश्यावर. पाहूया पहिलं षटक त्याच्या हातात दिले पॉवर प्लेचं आणि समोर खेळतोय सुमित ढेकले. पहिला चेंडू सुमित साठी. अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये सुमित ढेकले बाद झाला होता 0वर. या मॅच मध्ये सुमित ढेकले कशा प्रकारचं प्रदर्शन करेल यावर निश्चितच अपेक्षा असतील या टीमच्या. म्हणजेच जो संघ कौशिक 11 राई या नावाने खेळतोय, उमर 11 अंधेरी आणि त्याचबरोबर विनस्पोर्ट नाला सोपारा असा एकत्रित संघ इथे खेळताना दिसतोय. सुमित ढेकले सज्ज नॉन स्ट्राईक एंडला. मुन्ना शेख सज्ज होताना दिसतोय. नाशिकचा हा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला. यावेळेला सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. फुलर लेनचा चेंडू. यष्ट्यांच्या मागे देखील तुम्ही पाहू शकाल प्रोत्साहन देताना दिसत आहेत. आणि क्रिकेटमध्ये तुम्ही सातत्याने पाहताय एक चांगलं युद्ध पाहायला मिळतं, चांगलं कॉन्टेस्ट पाहायला मिळतं या दोन टीमच्या दरम्यान. एकाकडे SP दादर, शिवाजी पार्क दादर विरुद्ध विनर असेल, विरुद्ध उमर असेल. या टीमच्या दरम्यान फायटिंग वाल्या मॅच पाहायला मिळतात. राऊंड विकेट. पुन्हा एकदा संतोषचा चेंडू. टॉप ए चेंडू हवेत. नो मॅन्स लँड मध्ये पडतोय कुठेतरी कव्हर पॉइंटला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक बुमरो बॉलवर येईल तोपर्यंत 1 रन कंप्लीट केली जाते. श्री गणेशा इथे होताना दिसतोय. एका धावेने खातं उघडते. इथे फलंदाज सुमित ढेकलेची धावसंख्या 1 रन. संघाची धावसंख्या 1 रन.
टार्गेट आहे या मॅच मध्ये 45. 4 ओव्हर मध्ये 45 म्हणजे 11.20 च्या सरासरीने या धावा काढायच्या आहेत. ही क्षमता आहे मुन्ना शेख कडे. पाहूया मुन्ना शेख तयार. फुलटोस होता, चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या बरोबर मध्ये जातोय. तिथे खराब क्षेत्ररक्षण, मला वाटतं किशन देवेंद्र होता. चेंडू सीमारेषा पार. 4 रन. 4 धावा. अतिघाई संकटात नाही. इथे मात्र घाई केली किशन देवेंद्रने बॉल गॅदर करण्यासाठी. संतोष सिंग थोडासा नाराज आहे या एफर्ट वर आणि तुम्ही पाहू शकाल 4 धावा मिळतात. फलंदाज मुन्नाचं खातं उघडतंय 4 धावेने. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावर. मुन्ना हा खेळाडू नाशिक परिसरातला एक घातक खेळाडू आहे. विध्वंसक, विस्फोटक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आज मुन्ना. यावेळेला चांगली लाईन पाहायला मिळते. संतोषाची नाराजी स्पष्ट दिसते संतोषच्या माध्यमातून, परंतु तशी गोलंदाजी देखील होताना दिसते. क्षेत्ररक्षकाची साथ लाभणं तेवढंच महत्वाचं आहे. ओंकारला माहिती आहे ही मॅच किती महत्वपूर्ण आहे त्याच्या टीमसाठी. इथे मात्र येतोय डॉट बॉल. संघाची धावसंख्या 5. अजूनही 40 करायचे आहेत 19 बॉल मध्ये. सुरेख गोलंदाजी संतोषाची पाहायला मिळते. पहिलं षटक इथे संपलंय. पहिल्या ओव्हर मध्ये बिनबाद 5 धावा अशी सुरक्षित सुरुवात पाहायला मिळते. खूप चांगलं कौतुक करेन मी या गोलंदाजाचं, ज्याने दिशेवर नियंत्रण ठेवलं. त्याच्या समोर 2 डावकुरे विस्फोटक फलंदाज होते, परंतु या दोन्हीही खेळाडूला त्याने जखून ठेवलं आणि खरोखर सर्वच खेळाडू एकत्र येऊन संतोषला निश्चितच या प्रदर्शनाच्या बदौलत शाबासकी देखील देताना दिसतात. हीच क्रिकेटची एक वेगळी बाजू आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे तुमचं प्रदर्शन असेल क्रिकेटमध्ये, त्याप्रमाणे तुमची वावा होते नावाची, तुमच्या नावाची चर्चा होते क्रिकेटमध्ये, आणि तेच इथे दिसलंय. संतोषने टाकलं पहिलं पॉवर प्लेचं षटक फक्त 5 धावांचं. आता मात्र 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 40. 13.33 सरासरीने या धावा काढायच्या आहेत. जवळपास 40 धावा काढण्यासाठी प्रत्येक ओव्हर मध्ये 13 व 14च्या सरासरीने तुम्हाला खेळावं लागेल. आस्किंग रन रेट इथे वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हर मध्ये आस्किंग रन रेट होता 11.20. आता मात्र तो जातोय 13.33 वर. म्हणजेच कुठेतरी सामना एक दोलायमान स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय आणि निश्चितच विजयासाठी इथे झगडावं लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला, आणि त्याचं श्रेय मी फलंदाजाला देईल. ज्याप्रमाणे ओंकार देसाई, श्रेयस इंदुलकर यांनी फलंदाजी केली, संघाला सावरलं, एक पाया रचला गेला, मोठी इमारत रचली गेली आणि निश्चितच तुम्ही पाहू शकाल आता मात्र त्या इमारतीवर पोहोचण्याचं काम हे फलंदाज करतायत. धर्मेंद्र गोलंदाजीसाठी तयार. पहिला बॉल इथे मात्र निर्धाव येताना दिसतोय. सुमित ढेकले साठी धर्मेंद्र नावाचं अस्त्र वापरलं जातंय. दोन्ही बाजूने विकेटच्या गोलंदाजीमध्ये निश्चितच बॉल वळवण्याची क्षमता आहे धर्मेंद्रकडे. अतिशय जवळून आम्ही खेळ पाहिलाय धर्मेंद्रचा. नवी मुंबई प्रीमियर लीग 2 स्पर्धा लगातार 2 वेळा बेस्ट बॉलर हा किताब पटकावला या धर्मेंद्रने. आता मात्र सुरेख गोलंदाजी, गती कमी केली, फुलर लेनचा चेंडू आणि ते मात्र तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते. सुमित ढेकलेच्या बॅटमधून आली 1 धाव. संघाची धावसंख्या 6. मी मगाशीच म्हटलं होतं धर्मेंद्रकडे दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता आहे. धर्मेंद्रकडे क्विकर वन आहे, धर्मेंद्रकडे स्लोअर वन आहे, धर्मेंद्रकडे सर्वच काही पाहायला मिळते. धर्मेंद्रकडे खांदे मात्र निश्चितच खूप चांगले आहेत या गोलंदाजाचे आणि सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा हा गाजवतोय धर्मेंद्र कोहलिया, मॅन फ्रॉम ऐरोली. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू मात्र थोडासा वळण घेतोय बाहेरच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. अवांतर रूपात भर पडली. संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावली आणि धावा झाल्यात आतापर्यंत 7. तर यानंतर होणारा सामना सैराट मोरवा आणि कुणाल स्पोर्ट वाघबील टॉसडिया दोन्ही टीमचे कॅप्टन. ओव्हर पिच होता, चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक प्रथमेश पवार नाना बॉल मध्ये आहे आणि तोपर्यंत 1 धाव इथे पूर्ण केली जाते. मुन्ना शेखच्या माध्यमातून 1 रन येईल. संघाची धावसंख्या 8 वर. टार्गेट इथे चेस करायचंय. 45 धावा झाल्यात 8 या मॅच मध्ये, म्हणजे अजूनही 37 धावा तुम्हाला करायच्या आहेत. या मॅच मध्ये कंपल्सरी धावा चेस कराव्या लागतील हा नियम आहे.
या स्पर्धेचा, त्यामुळे सुमित ढेकलेचं चालणं तेवढंच महत्वाचं आहे. क्रिकेटचा बाहुबली जे नाव आहे त्याला सार्थ खेळ करावा लागेल. यावेळेला ऑन ड्राईव्ह इथे केला जातोय. ग्लेन वैती पाहू शकाल काय सीत्याच्या चपळाईने बॉलवर आला, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी नजर थोडीशी हटली आणि लगेच दुर्घटना झाली. 2 धावा इथे सुमित ढेकलेला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या डबल बरोबर 10 या आकड्यावर. 10 नो लॉस. चांगली सुरुवात इथे दिली जाते, परंतु हा संयम नंतर मात्र विध्वंसामध्ये रूपांतरित होतो. क्रिकेटमध्ये जेवढे संयमी हे 2 खेळाडू आहेत तेवढेच विध्वंसक आहेत. पाहूया सुमित ढेकले यावेळेला टॉप एज, चेंडू हवेत आहे, मिस टायमिंग. प्रथमेश पवार नाणा खाली, फलंदाज बाद. ओंकार चा संघ मात्र पुन्हा एकदा फ्रंट फुटवर, तर मी म्हणेन बॅक फुटला चाललाय कुठेतरी कदाचित सुमित ढेकलेचा संघ. कैलाश पाटील मोरवे टीमचे कॅप्टन या टॉस साठी. मोरवा टीमचे कर्णधार कैलाश पाटील यांनी टॉस साठी यायचंय. प्लीज लवकरात लवकर. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय बिलाल शेख. संघाची धावसंख्या 10 फलकावर लागली. दुसरं षटक इथे चालू आहे. गोलंदाज धर्मेंद्र. दहा धावा, 11 बॉल आतापर्यंत टाकून झालेत. फक्त धावा फलकावर लागल्या 10. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला. गोलंदाजी करत असताना गोलंदाज धर्मेंद्र कोहलिया समोर सामना करतोय मुन्ना. नॉन स्ट्राईक एंडला शाहिद शेख, माफ करा इथे बिलाल खेळण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला मोठा फटका येतोय. ऑन साइडला स्क्वेअर लेगला जातोय चेंडू, सीमा रेषा पार, आणि ते मात्र चौकार मिळतोय. मुन्ना शेखच्या बॅट मधून या 4 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 14 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. तर यानंतर सेमीफायनल नंबर 1 इथे खेळवली जाईल. कुणाल स्पोर्ट वाघबीळ आणि सैराट मोरवा 40+ संघाच्या दरम्यान. टॉस जिंकलाय कुणाल स्पोर्ट वाघबीळ या टीमने, आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय की बॅटिंग करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवा. 4 ओव्हरची मॅच होईल याची देखील नोंद घ्या. तर तिसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाज तयार होतात. दिलीप प्रजापती एक एक्सपिरियन्स गोलंदाज एसपीजी टीमचा आणि निश्चितच एक चांगला खेळाडू. तुम्ही पाहू शकाल दिलीप प्रजापती. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे कुणाल स्पोर्ट वाघबीळ या संघाने घेतलाय. पहिली सेमीफायनल थोड्याच वेळात आपल्या समोर चालू होईल. दुसरी सेमीफायनल त्यानंतर असेल. दुसरी सेमीफायनल असेल बोईसर बॉईज विरुद्ध या मॅच मधून जिंकणारा संघ. यावेळेला पहिला बॉल दिलीप प्रजापतीचा शरीराचा वेध घेतोय बिलाल शेखच्या. तोपर्यंत लेग बाईचा इशारा येतोय. कुठेतरी दुखापत देखील झालेली आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉल इथे वापरला जातोय. तुम्ही पाहू शकाल टेनेक्स कंपनीचे हे बॉल वापरले जातात. या बॉलचं जर तुम्ही वजन पाहिलं तर जवळपास 120 ग्रॅमचा हा बॉल आहे. त्याचबरोबर लेदरचा बॉल जर आपण पाहिला तर जवळपास 153 ते 161 ग्रॅमचा बॉल असतो. 120 ग्रॅमचा बॉल जेवढा वेगाने पडतो तेवढ्याच वेगाने शरीराचा वेध घेतो आणि मोठी दुखापत देखील होताना आपण पाहिली आहे. तर यावेळेला धाव मात्र मिळताना दिसते. लेग बाईचा इशारा. संघाची धावसंख्या 15. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट दिलीप प्रजापती. सुरेख गोलंदाजी इथे पाहायला मिळते, परंतु यावेळेला थोडीशी दिशा चुकली. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. अवांतर रूपात भर पडली. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली. 16 रन इथे फलकावर लागला. टार्गेट आहे 45 धावांचं. 45. 16 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला पुन्हा एकदा दिशा इथे चुकली. दिलीप यांची लगातार दुसरा वाईट बॉल येताना दिसतोय. संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली. या वाईट बॉलवर इथे कुठेतरी नियंत्रण ठेवावं लागेल दिलीप प्रजापतीला,
कारण एक एक धाव खूप महत्वाची आहे या गेम मध्ये, या मॅच मध्ये. आणि मॅच अजूनही ऑन आहे. सध्या दोन्ही संघाला समान संधी आहे या मॅचचा आपण विचार केला तर. मुन्ना कधी रौद्र रूप धारण करू शकतो. मुन्ना पुन्हा एकदा तयार. यावेळेला मुन्नाचा क्लास दिसलाय. मोठा फटका मुन्नाच्या बॅट मधून आणि हा षटकार. याच गोष्टीचा उल्लेख मी केला होता. जेवढा संयमी आहे मुन्ना तेवढाच विध्वंसक आहे आणि हाच खेळाडू या धावा मात्र कंप्लीट करू शकतो असंच मत होतं त्यांचे व्यवस्थापक निकुंज रुपारेल यांचं. आणि चांगलं मत आहे कारण या खेळाडूकडे तेवढी क्षमता आहे, पोटेन्शियल आहे. एक मोठा षटकार लगवतोय इथे मुन्ना. आणखीन एक चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळते. यावेळेला क्षेत्ररक्षक तयार आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे. मात्र श्रेयस याचं 2 धावा. मुन्नाला मिळत आहे. संघाची धावसंख्या 25. अजूनही 20 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. तुमच्याकडे बॉल असतील 9 चेंडू 20 रनची आवश्यकता या मॅच मध्ये. नऊ बॉल आणि 20 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. अजूनही आपल्या बॉलिंग मार्कवर तयार होतोय दिलीप प्रजापती. तर समोर फलंदाज तयार आहे मुन्ना शेख, मॅन फ्रॉम नाशिक. नाशिकचा हा खेळाडू आहे, मोठा खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. आणि यावेळेला आणखीन एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक खाली. यावेळेला चूक करत नाहीये श्रेयस इंदुलकर. फलंदाज मात्र मुन्ना शेख. बॅक टू द पॅव्हिलियन. आता मात्र विकेट मिळवली आहे मुन्नाची. जो मुन्ना विध्वंसक झाला होता, जो मुन्ना आक्रमक झाला होता, ते वादळ मात्र शमवलंय. इथे गोलंदाजी करत असताना गोलंदाज दिलीप प्रजापतीने. हा एक्सपिरियन्स आहे दिलीपकडे, परंतु तुम्ही पाहू शकाल ओंकार नाराज आहे. ओंकार सांगतोय की कुठल्या लेंथवर गोलंदाजी तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर मात्र प्रोत्साहन देखील दिलं जात आहे. एकीकडे ग्लेनला तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवर, तर दिलीपला गोलंदाजी करत असताना अशा प्रकारे मुन्ना शेख च्या इनिंगचा अंत इथे झालाय. नवीन फलंदाज रवी मैदानात जातोय. हा देखील नाशिकचा खेळाडू मैदानामध्ये जातोय. संघाची धावसंख्या 25. अजूनही धावा करायची आहेत 20. बॉल असतील तुमच्याकडे 8 बॉल 20 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. एका इकडे तुम्ही पाहू शकाल कौशिक 11 राई, तर दुसऱ्या इकडे चामुंडा 11 भाईंदर. अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. कुठला संघ जिंकेल, कुठला संघ सेमीफायनल खेळेल बोईसर बॉईजच्या विरुद्ध, हा प्रश्नचिन्ह असेल या मॅच मध्ये. यावेळेला बिलालच्या बॅट मधून चांगला फटका येतोय. चेंडू ऑन साइडला जातोय. क्षेत्ररक्षण खराब आणि इथे मात्र चौकार. श्रेयस इंदुलकरने इथे मात्र चौकार सोडलाय. 4 धावा मिळतील आणि इथे मात्र टर्निंग पॉइंट आलाय की काय मॅच मध्ये असं दाखवलं जातंय. संघाची धावसंख्या 29. आता मात्र 11 धावा आता मात्र धावा 45 धावांचं लक्ष्य आहे. म्हणजे अजूनही धावा करायच्या 16. बॉल असतील तुमच्याकडे 7 चेंडू 16 धावा. व्हॉट अ मॅच. आता मात्र प्रेक्षक आपल्या खुर्च्या सोडायला तयार नाही आहेत. प्रेक्षकांना माहिती आहे शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाईल. प्रेक्षकांचे डोळे नजरा लागलेत या मॅच कडे. 7 बॉल 20 धावांची आवश्यकता. पंचाकडे अपील होते. अपील मध्ये निश्चितच उत्साह होता. नकार दिलाय अंपायरने. लेग बाईचा इशारा इथे आलाय. षटक संपले 3 आणि 3 ओव्हर मध्ये धावा झाल्यात आतापर्यंत 31 धावा. फलंदाजी करताना 3 ओव्हर मध्ये 31 धावा होत्या SP संघाच्या, म्हणजेच चामुंडा भाईंदर संघाच्या. अशीच परिस्थिती होती आणि त्यांच्या विकेट मात्र 3 होत्या. यांच्या विकेट मात्र 2च आहेत. विकेटचा ऍडव्हान्टेज आहे म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये धावा चेस होऊ शकतात. अजूनही मॅच ऑन आहे. चेंडू असतील 6 आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 15. कंपल्सरी धावा चेस कराव्या लागतील, हा नियम आहे या स्पर्धेचा. 6 गेंदे 15 रन, 6 बॉल 15 धावांची आवश्यकता. डू ऑर डाय कंडिशन दोन्ही टीमसाठी. करा अथवा मरा अशी परिस्थिती पाहायला मिळते या मॅच मध्ये. निश्चितच तुम्हाला इनामी राशीचा जर विचार केला तर 3 लाख रुपये प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 2 लाख रुपये, तब्बल 5 लाख रुपयाचं पारितोषिक असलेली स्पर्धा आपल्या समोर रंगताना दिसते. आणि या 5 लाखाच्या टुर्नामेंट मध्ये कुठला संघ विजय होईल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. तर गोलंदाज तयार आहे आपल्या बॉलिंग मार्कवर. ग्लेन वैती उर्फ संदीप या नावाने ओळखला जातो हा खेळाडू.
पहिला चेंडू ग्लेन याचा पहिला बॉल निर्धाव येताना दिसतोय. अतिशय चांगली गोलंदाजी इथे मात्र ग्लेन याची या स्लॉगिंग ओव्हर मध्ये मॅचचा निर्णय देणारं षटक आणि ग्लेनने टाकलाय पहिला चेंडू निर्धाव. 5 बॉल 15 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बिलाल. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. दुसरा चेंडू फुलर लेनचा होता. ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय ऑन साइडला. यावेळेला श्रेयस पुन्हा एकदा चूक करणार की नाही आणि यावेळेला चूक झालेली नाही आणि इथे मात्र तुम्ही पाहू शकाल एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 31 या आकड्यावर. 4 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही 14 धावांची आवश्यकता असेल. 4 बॉल 14 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये. 4 गेंदे 14 रन. पुन्हा एकदा तयार आपल्या बॉलिंग मार्कवर ग्लेन ओव्हर द विकेट. यावेळेला सुरेख लाईन इथे पाहायला मिळते. अचूक दिशा, नियंत्रण भरलेली गोलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र निश्चितच 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 बॉल मध्ये 14 धावा. ओव्हर थ्रोच्या धावा. ओंकारने लगवलेला षटकार, श्रेयसने लगवलेला षटकार या मॅच मध्ये आणलंय. या संपूर्ण बाबीने मी म्हणेन ओव्हर थ्रोच्या त्या 6 धावा देखील मागण्या ठरल्यात की काय. आणि ते मात्र रवी ची बॅटची कडा घेतली. फलंदाज बाद. तर तुम्ही पाहू शकाल चामुंडा 11 हा संघ अगदी उंबरठ्यावर जाऊन पोहोचलाय सेमी फायनलच्या आणि 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. ग्लेन वैती शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. मुन्ना उबेद. दोन बॉल 14. कुणाल स्पोर्ट वाघबीड या संघाच्या सर्व खेळाडूने आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला यायचं आहे. त्यांचे कर्णधार त्याला आमंत्रित करतायत. सर्व टीम, सर्व खेळाडू. वेल प्लेट. मंगेश घाट यांना ऑल टीम, राजा पाटील यांना एसपी टीम, ओंकार देसाई ऑल प्लेयर. अतिशय चांगला खेळ तुम्ही दाखवलाय. लेग बाईचा इशारा इथे अंपायर करतायत. थँक्यू. आणि इथे मात्र एका बॉल मध्ये धावा करायच्या 13. 1 चेंडू आणि 13 रन म्हणजे ओव्हर थ्रोची धाव. 6 धावा किती महागड्या ठरल्या या मॅच मध्ये. षटकार लगवलेला श्रेयस इंदुलकरने खूप महागडा ठरला. त्याचबरोबर ओंकारने एक मोठा षटकार मारला या मॅच मध्ये. यावेळेला मोठा फटका येतोय आणि इथे मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण. ओंकार याचं मागे जाऊन बॉल अडवतोय. एकच धाव इथे मात्र मिळेल. सामना जिंकलाय. वेल प्लेड एसपी दादर संघ. वेल प्लेड चामुंडा 11 भाईंदर संघ. आणि जल्लोष इथे साजरा करताना दिसत आहेत. वेल प्लेड एसपी टीम. हार्ड लक कौशिक 11 राई. बेटर लक नेक्स्ट टाइम. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. तुमचा आभार. आणि या वळूया यानंतरच्या मॅच कडे. कुणाल स्पोर्ट वाघबीड संघाने टॉस जिंकलाय आणि ऐकूया आपण मधुकर म्हात्रे यांचा आवाज या मॅचच्या दरम्यान. तुर्तास आम्ही थोडंसं थांबतोय. पहिली सेमी फायनल आपल्या समोर. कुणाल स्पोर्ट वाघबीड आणि सैराट मोरवा. मधुकर म्हात्रे यांचा आवाज तुमच्या समोर असेल. थँक्यू.
येस पुन्हा एकदा लक्ष वेधते सगळ्यांचं. सेमीफायनलच्या सामन्याला सुरुवात झाली. प्रेक्षकांच्या माहितीसाठी प्लीज विनंती करतोय या हा सामना लवकर सुरू होईल अशी अपेक्षा करतोय. आमचे दोन्ही पंच मैदानात जाताना दिसतील. शेवटच्या 3 मॅचेस अजूनही बाकी आहेत. 4 षटकांचे सामने आपण खेळवणार आहोत. प्लीज विनंती करतोय. लक्ष आहे कोणतीही गडबड करू नका प्लीज. मी विनंती करतोय. कोणत्याही प्रकारे खेळात अडथळा होईल किंवा इकडे एखादा एक वेगळं कृत्य होईल अशा गोष्टी प्लीज करू नका. तुमचं जे काय असेल ते मैदानाच्या बाहेर किंवा तुमच्या इकडे जाऊन तुम्ही करा प्लीज. आम्ही अशी विनंती करतोय तुम्हाला. क्रिकेट एक अतिशय चांगला खेळ आहे आणि आपण बघतोय या सामन्याला सुरुवात करायची आहे. सैराट हिलवन मोरवा संघाची बॅटिंग आहे आणि वाघबीड संघ बघतोय नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. दोन्ही संघांना आम्ही हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत. चामुंडा 11 भाईंदर संघ सेमीफायनल मा पोहोचलाय. अफलातूनरित्या कामगिरी केलंय या ओमकार देसाई आणि त्यांच्या कंपनीनं. आणि आता आपण सेमीफायनलचं चित्र क्लिअर झालंय. एका बाजूला पहिल्या सेमीफायनलचा सामना सुरू होतोय. सैराट 11 मोरवा वर्सेस कुणाल स्पोर्ट्स वाघबीड. त्यानंतर दुसऱ्या सेमीफायनलचा सामना आपण बघणार आहोत. चामुंडा 11 भाईंदर वर्सेस बोईसर बॉयज. येस कुणाल स्पोर्ट्स वाघबीड संघातील तानाजी पटेल आम्हाला दिसत आहेत. येस वेलकम. पार्टीची वेळ आहे. सर्वांना शुभेच्छा आहेत 21 मेच्या. हे सैराट संघाला विनंती करतोय कैलास पाटील प्लीज बॅट्समन लवकर पाठवायचे प्लीज विनंती करतोय. कैलास पाटील आणि कंपनीला विनंती करतोय. बॅट्समन सैराट 11 मोरवा प्लीज विनंती करतोय लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा. बॅट्समनला विनंती करतोय लवकरात लवकर मैदानाच्या आत उतरायचं आहे. सैराट 11 मोरवा संघाकडे जबरदस्त फलंदाज आहेत नो डाऊट. काय जबरदस्त ऍक्शन या संघाने दाखवलंय आम्हाला. मात्र पाहायचं आहे पहिला फलंदाज कोण जाईल. पहिले फलंदाज कोण असतील. आमच्या पंचांची जोडगोळी मैदानात गेली आहे. समोर ज्या आमच्या बसलेल्या आहेत त्यांना विनंती करतोय थोडीशी जागा करा मित्रांनो. खेळाडूंना जायला जागा करा. डिस्टर्बन्स देऊ नका. आम्ही समजू शकतो आमच्यासाठी तुम्ही प्रेशियस आहात. प्रेक्षकांनी आम्हाला अतिशय जबरदस्त साथ दिलाय मनापासून हवा. एक प्रेक्षक मला आठवतोय जो अर्ध्यावरून काम सोडून इथे आलाय. सिक लीव्ह त्याने टाकली. तो गेला त्याने सिक लीव्ह टाकली तो आला आणि तो आतापर्यंत स्पर्धा बघतोय. मनापासून कौतुक आहे त्या प्रेक्षकाचं. येस आघाडीची जोडी मैदान उतरते. उमेश मांजरेकर आणि नासिर ही आघाडीची जोडी मैदान आहे. दोन्ही संघातील एक राखीव खेळाडू प्लीज इथे येऊ द्या. कुणाल स्पोर्ट्स वाघबीड संघातील खेळाडू इथे आहेत. येस विनंती करतोय सैराट 11 मोरवा एक राखीव खेळाडू लगेच पाठवा. कैलास पाटील सामना लवकर सुरू व्हावा अशी अपेक्षा लक्षात घ्या. 4:10 झालेले आहेत लक्षात घ्या मित्रांनो. पहाट आता थोड्याच वेळात चैतन्यमयी पहाट थोड्याच वेळात इथे पूर्ण होणार आहे. पहिल्या सेमीफायनलचा सामना सुरू होतोय. प्रेक्षकांचं लक्ष या सामन्याकडे वेधतोय. कुणाल स्पोर्ट्स वाघबीड वर्सेस मोरवा हा संघ बघतोय. एका बाजूला 40+ संघ दुसऱ्या बाजूला आपण बघतोय या टेनिस क्रिकेट विश्वातील ठाणे परिसरातील एक दिग्गज संघ कुणाल स्पोर्ट्स वाघबीड संघ. हा मोठ्या मॅच साठी नक्कीच संघ झालाय असं म्हणावं लागेल. कुणाल स्पोर्ट्स वाघबीड संघाला बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा खेळताना आपण पाहत असतो आणि अतिशय चांगली कामगिरी ते नेहमीच करत असतात. मी आत्ता एक रिक्वेस्ट केली की खेळाडूंना जाण्यासाठी जागा क्लिअर झाली पाहिजे आणि तिथे बरोबर ते ब्लॉक केलंय. नागेश त्या 4ही खुर्च्या काढा प्लीज मी विनंती करतो. या बाजूला या समोर या समोरून बघा
तुम्ही लकी आहात, तुम्हाला समोरून क्रिकेट चांगल्या रीतीने बघायला मिळेल. आमचं दुर्दैव, आम्ही थोडंसं क्रॉस बसलोय आणि ते समालोचन करतोय. तुम्ही झोप देखील काढून आलात मित्रांनो, आम्ही समजू शकतो. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आगरी कोळी समाज मंडळ तसेच मीरा शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या मार्फत. आघाडीची जोडी मैदानात आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी उमेश मांजरेकर आपण बघतायत नॉन स्ट्राईक एंडला उभ्यात. रुपेश येथे गोलंदाजी मार्कवार कुणाल स्पोर्ट्स वाघबीर संघातील एक अतिशय दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. सामना आता लवकर सुरू व्हावा अशी अपेक्षा. पंचांना विनंती करतो लगेच कॉल द्या तुमचा. हा सामना लवकर वेळेत संपला पाहिजे. 4-4 षटकांचे सामने आहेत आणि स्पर्धा आपण बघतोय थोडीसा उशीर झालाय, मात्र निश्चितच ही स्पर्धा पूर्ण करण्यामागे आपल्या पूर्ण अतिशय चांगल्या रीतीने सहकार्य मीरा शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आपण इथे बघतोय डॉक्टर रोहिदाजी भोयर. ते लगेच घरी गेले, तयार आलेत आणि आता पुन्हा एकदा ते सक्रिय आहेत. त्यांना माहिती आहे हा बक्षीस सोहळा आपल्याला अतिशय स्टायलिश पद्धतीने पूर्ण करायचा आहे आणि त्यांचं एक मत आहे की सूर्याचं पहिलं किरण या मैदानावर पडण्या अगोदर ही स्पर्धा पूर्ण झाली पाहिजे. बघायचं आहे तो दम आमच्यामध्ये आहे. ॲज अ क्रिकेटपटू म्हणून तुम्ही सहकार्य द्याल का? लेट्स सी. येस रुपेश सेमीफायनल मधील पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आहे. समोर आहे नासिर. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय लॉंग लेग रिजन मध्ये. स्टायलिश फटका दिसून येतोय. 2 धावा कंप्लीट होताना दिसतील. सैराटचे खेळाडू 40+ आहेत, मात्र आपला दमखम दाखवताना दिसत आहेत. नासिरच्या या बॅट मधून पहिलाच आपण बघतोय 2 धावांचा फटका येताना दिसतोय. ही चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आम्ही आव्हान स्वीकारलं आहे. समोर संघ कोणताही असो, मग तो 40+ असो किंवा टेनिस क्रिकेट विश्वातला रनिंग क्रिकेट खेळणारा संघ असो, मात्र आमचं दमखम आमचं एकूणच कौशल्य आम्ही नक्कीच दाखवणार आहोत. गुड स्टार्ट बाय नासिर. रुपेश पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळेला आउटसाइड ऑफ डिलिव्हरी कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. स्ट्रोक साठी गेले होते, मात्र शेवटच्या क्षणी आपण बघितलं तर हा चेंडू काहीसा फ्रॅक्शन ऑफ सेकंडने थोडासा उसळलाय. तिथे उसळी अजूनपर्यंत आहे. या विकेटचं कौतुक करीन मी. थँक्स RK मोरवा संघातील जे टीममेट्स आहेत त्यांनी अतिशय चांगले विकेट बनले अजूनपर्यंत. या विकेटमध्ये जबरदस्त बाउन्स आहे. गट पेच. रुपेश पुढचा चेंडू याला मात्र आपल्याला दिसतंय काही अंशी दिसलाय की चेंडू हलकासा बाहेर वळालाय आणि हीच गोष्ट पंचांनी इथे नोंद केलंय. वाईटचा इशारा होतोय. रुपेश स्वतः देखील नाराज असेल, कारण ज्या पद्धतीने त्यांनी चेंडू लँड केला होता त्यानंतर अतिशय स्टायलिश पद्धतीने हा चेंडू कट झालाय आणि हीच गोष्ट पंचांनी उचलून धरल्या. या वाईटची नोंद होत आहे. या एका धाव्याने संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली. रुपेश पुढचा चेंडू यावेळा नासिर रिव्हर्स ऑफ स्वीप साठी गेलेत, मात्र रुपेशने ही गोष्ट ओळखलाय आणि त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. पहिला धक्का सैराट 11 मोरवा संघाला. गुड स्टार्ट बाय रुपेश. गुड स्टार्ट बाय या कुणाल स्पोर्ट्स वाघबीळ. अतिशय चांगला वळेल. नासिरनं प्रयत्न केला की थोडंसं काहीतरी वेगळं करावं लागेल. वारंवार चेंडू जर बघितले तर ऑफस्टिकच्या बाहेर लँड केले जात आहेत, मात्र इथे आपण बघितलं यावेळेला रुपेशनं आपली लाईन चेंज केली. चेंडू जर बघितला बरोबर मिडल स्टंपवर ठेवलाय आणि इथे क्रॉस खेळताना रिव्हर्स स्वीप खेळताना घात होतोय. फलंदाज उतरतोय नितीन कोळी. आणखीन एक घातक खेळाडू. भरपूर गरज असेल नितीन कोळीची इथे सैराट 11 संघाला. नासिर सारखा चांगला फलंदाज स्वस्तात बाद होऊन परततोय. संघाची धावसंख्या 3 असताना पहिला गडी इथे बाद झालाय सैराट 11 मोरवा संघाचा. त्यामुळे पार्टनरशिपची गरज आहे. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला अजूनपर्यंत उभे आहेत ते म्हणजे उमेश मांजरेकर. अफलातून क्रिकेट पटतोय. जबरदस्त सेवा क्रिकेटला दिलाय आणि निश्चितच त्यांनी दाखवलंय की त्या काळापासून आजतापर्यंत आम्ही क्रिकेटमध्ये सक्रिय आहोत. मात्र रनिंग क्रिकेटमध्ये ते आज खेळत नाही आहेत. आज जर बघितलं तर निश्चितच नरेशच्या विनंतीला त्यांनी मान दिलाय आणि सैराट 11 या नावानं संघ मागच्या वर्षापासून अतिशय स्टायलिश कामगिरी करतोय. मागच्या वर्षी ज्यावेळेला आम्ही स्पर्धा केली होती स्वप्नीलच्या वाढदिवसानिमित्त, त्या स्पर्धेत देखील उपविजेतेपदावर त्यांना समाधान मानावं लागलं होतं. यावेळा फक्त रुपेश पुन्हा एकदा गुड शॉट नितीनचा चांगला स्टार्ट दिलाय असं म्हणावं लागेल. 40 फटका खेळतायत. 1 धाव कंप्लीट करतायत. स्वतःचं खातं खोलतायत. संघाला नेऊन ठेवतायत 4 या धाव संख्येवर. उमेश मांजरेकर ऑन स्ट्राईक.
काही खेळाडू इथे आपण बघितले भरपूर क्रीडा रसिक कृष्णा सातपुते यांना पाहायला आला होता. नो डाऊट कृष्णा जसे सामन्यातून बाहेर आले बरेच क्रिकेट रसिक आपापल्या घरी गेले. त्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर लगेच क्रिकेट रसिक घरी गेलेत. मात्र क्रिकेट रसिक असे जे आहेत ते उमेशचे चाहते आहेत आणि आपण बघतोय हलकीशी निक लागते इथे फलंदाज बाद होताना दिसतील. उमेश लगेच बाहेर होताना येत दिसत आहेत. जबरदस्त स्पोर्ट्समनशिप दाखवतायत आणि आपण इथे बघतोय आणखीन एक मोठा झटका सैराट 11 मोरवा संघाला बसतोय. तो म्हणजे उमेशच्या रूपानं 2 गडी बाद होत आहे. धाव संख्या फक्त आणि फक्त 4. नेक्स्ट बॅट्समॅन इन मिस्टर संतोष सक्सेना मॅन इन फॉर्म. या हंगामात जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. बघायचं संतोष सक्सेना या पर्टिक्युलर मॅच मध्ये आपल्या सैराट 11 संघाला कशी काय सेवा देत आहेत. आणि आपण बघतोय येस आपण बघतोय रुपेशने हा गडी बाद केलाय. उमेश मांजरेकरची एक जबरदस्त प्रतिष्ठित विकेट रुपेशने इथे मिळवलाय आणि त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक इथे आलंय. अजय पाटील यांच्या मार्फत 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. वेल डन रुपेश. उमेश मांजरेकर बाद झाले. तिथे नवीन फलंदाज मैदानात संतोष सक्सेना. 4 धावा 2 गडी बाद. वाघबळीचे अजय पाटील यांच्या मार्फत हे 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. वेल डन रुपेश. पुढचा चेंडू रुपेश संतोष साडे फ्लेक केलाय. क्लास फटका दाखवतायत आणि क्लास दाखवतायत. आपला बरोबर शेवटचा चेंडू होता त्यांनी पारखलाय. अजून काही षटका आहेत या सामन्यामध्ये अजून काहीतरी दाखवू शकतो आपण. लगेच स्ट्राईक आपण बघतोय स्वतःकडे ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय तो म्हणजे संतोष सक्सेना. संतोष आणि नितीन कोळे अशी जोडी आता मैदानात आहे. अजून जर बॅट्समन बघितले सैराट 11 मोरवा संघामध्ये अजून मोठी बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे अवेलेबल आहे. निश्चितच कैलास यायचा बाकी आहे. त्याच्यानंतर निश्चितच अजून बघितलं तर निश्चितच जावेद यायचा महमूद यायचा बाकी आहे. मागच्या 2 सामन्यामध्ये महमूदने चांगली बॅटिंग केली होती मात्र तो दुखापतग्रस्त आहे आणि कदाचित तीच एक गोष्ट थोडीशी सैराट 11 मोरवा संघासाठी थोडीशी चिंताजनक ठरते किंवा काय. मात्र पाहिजे हे 2 फलंदाज आहेत ते कितपर्यंत मजल मारून देत आहेत. संघाची धावसंख्या पहिल्या षटकानंतर 5 दिसते. 2 गडी बाद झालेले आहेत. अशी सुरुवात होते म्हणजे सैराट 11 मोरवा संघाची. सेमीफायनलचा पहिला सामना तुमच्यापर्यंत पोहोचवताना दिसतोय आम्ही. आगरगोळी समाज मंडळ आणि एकूणच मीरा भाईंदर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. स्पर्धेचं स्वरूप जर बघितलं तर 3 लाख रुपये हे रोख पारितोषिक आहे आणि एकूणच आकर्षक ट्रॉफीज आपण बघतोय. जवळजवळ 6 फूट ट्रॉफीज तुम्हाला दिसत आहेत इथे आणि त्यानंतर आपण बघतोय या रोख रक्कम 2 लाख रुपये जे द्वितीय पारितोषिक आहे आणि त्यानंतर अफलातून ट्रॉफीज आपल्याला दिसत आहेत. यस टॉस साठी यायचं आहे. मी विनंती करतोय चामुंडा भाईदर कॅप्टन ओम देसाई आणि बोईसर बॉयज कॅप्टन यस यतीन जाधव येताना दिसत आहेत. दोन्ही संघांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतोय. पुढचा सामना देखील 4 षटकांचा असेल. ओमकार देसाई कॅप्टन प्लीज टॉस साठी यायचं आहे प्लीज विनंती करतोय मी. यावेळा आपण बघतोय भरपूर ऍक्शन दिसून आलंय मात्र इथे जर बघितलं तर चेंडू भरपूर वेगानं पाडला लागून येतोय. हा चेंडू इथे निर्धाव जाताना दिसतोय. धावसंख्या अजूनही 5 आहे. संतोष सक्सेना प्रयत्नशील असेल ही धावसंख्या वाढवण्यासाठी. यस ओमकार देसाई येत आहेत कॅप्टन. दोन्ही प्लीज पुढे व्हायचं आहे आणि राजेंद्र माद्रे यांच्या शुभ असे ही नाणेफेक होईल. दोन्ही कॅप्टन पुढे येत आहेत. नाहीतर इथे जर बघितलं तर ऑन साइडला एक ड्राईव्ह दाखवतायत. 1 धाव मिळेल संतोष सक्सेना यांना. संघ पुढे सरकतोय. धावसंख्या 6 झालेल्या. पहिल्या सेमीफायनलचा सामना तुम्ही बघताय. चामुंडा 11 भाईंदर प्रसाद कोलप अँड कंपनी काय संघ बांधलाय जबरदस्त. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर बघितलं तर या संघाचं वैशिष्ट्य जर बघितलं तर भरपूर इफेक्टिव्ह प्लेयर्स आहेत या संघामध्ये. कॉम्पॅक्ट प्लेयर आहेत नो डाऊट. आणि आपण बघितलं तर
अफलातून कामगिरी या मागच्या 2 सामन्यामध्ये चामुंडा 11 भाईंदर संघाने केलं. या पर्टिक्युलर सामन्यामध्ये जर विचार केला तर कुणाल स्पोर्ट्स वाघबेळ संघ आतापर्यंत वर्चस्व गाजवतोय. धावसंख्या जर बघितली तर फक्त 7 आहे आणि कडी बाद झाले ते 2. हे दुसरं षटक मैदानात सुरू आहे ते म्हणजे नंदूच्या रूपानं. सिंगल पुन्हा एकदा कन्वर्ट होत आहे. तर यावेळेला ड्राईव्ह दाखवतायत नितीन कोळे, मात्र जास्त धावा मिळणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण होते. प्लीज विनंती करतोय दोन्ही कॅप्टनना टॉस करून घ्या प्लीज, मी विनंती करतोय. सेकंड सेमीफायनल बिटवीन बोईसर अँड चामुंडा 11 भाईंदर. यावेळेला हलक्या हातानं चेंडू प्लेस केलाय. एकच धाव मिळते. चेंडू निर्धाव केलाय आणि निश्चितच आपण इथे 2 षटक संपताना दिसते. धाव संख्या फक्त आणि फक्त 9 आहे. 2 षटक संपलेली आहे. 2 गडी बाद झाले. धाव संख्या 9 आहे. सैराट 11 संघाला झालंय काय असं म्हणावं लागेल. सैराट कामगिरी करावी लागेल अंतिम सामन्यात पोहोचायचं असेल तर. लक्षात घ्या फक्त 3 मिनिटांचा जाऊ द्या. दोन्ही कर्णधार जर उपस्थित झाले नाही तर पुढचा सामना फक्त 3च षटकांचा असेल. दोन्ही कॅप्टनना विनंती करतोय की प्लीज येस ओमकार आहे इथे, त्यामुळे चामुंडा 11चा संघ इथे उपस्थित आहे. विनंती करतोय बोईसर संघाला की त्यांनी लगेचच पुढे यायचंय. कॅप्टन नाणे या धावसंख्या झालेली आहे ती 9. 2 षटक संपलेली आहेत. ते येत्या 2 षटकामध्ये अजून चांगली कामगिरी करावी लागेल सैराट 11 मोरवा संघाला. गोलंदाजी मार्कवर येतोय. धावसंख्या 9 आहे. 9. धनेश येते गोलंदाजी मार्कवर. बघायचं आहे तो कसे काही डिस्प्ले दाखवतोय आपल्या गोलंदाजीचा. धनेश गोलंदाजी मार्कवर. नितीन जाडे एवढा लाफ्ट करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चेंडूची जी हाईट आहे ती जबरदस्त आहे. नितीन स्ट्रोक अगोदर कंप्लीट केला होता. यावेळा आपण बघतोय निश्चितच चांगला ड्राईव्ह बघायला मिळतोय. एक धाव कंप्लीट होते. दुसरी धाव देखील कंप्लीट होताना दिसेल. या 2 धावणे संघाची धाव संख्या पुढे सरकताना दिसेल. धाव संख्या जर बघितली तर 11 वर जाऊन पोहोचले. यावेळा एक अतिशय स्टायलिश फटका दिसतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. येस जेल कंप्लीट होताना दिसतोय. नितीन कोळी यांची खेळी संपुष्टात येताना दिसतंय. अतिशय चांगला झेल टिपला जातोय. केतन हा झेल टिपलाय. अतिशय स्टायलिश झेल टिपला जातोय. आमच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय प्लीज प्लीज बाजूला व्हा. प्लीज मी विनंती करतोय समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय प्लीज बाजूला व्हायचंय. कोणती गडबड करू नका प्लीज.
धावसंख्येकडे लक्ष घालतोय. धावसंख्या झाली ती म्हणजे 11 धावा झाल्या. सैराट 11 मोरवा संघ सेमीफायनलचा सामना सुरू आहे. एवढा अपील केलंय, भरपूर मोठा अपील झालाय, मात्र पंचांनी ते फेटाळून लावलंय की एक्झॅक्टली निक लागली नव्हती तिकडे. आणि इकडे चेंडू जर बघितला ते निर्धाव जाताना दिसतोय. संतोष सक्सेना अजूनपर्यंत मोल्ड होताना दिसत नाही. एखादा मोठा फटका नक्कीच इथे येणं गरजेचं आहे सैराट 11 मोरवा संघासाठी. एवढा आता मात्र नक्कीच इथे फलंदाजाला बाद व्हावा लागेल. याचं कारण जबरदस्त क्षेत्ररक्षण स्वतःच्याच गोलंदाजीवर करतोय तो म्हणजे धनेश. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. आत्ताची जी विकेट पडले आपण बघतोय आतापर्यंत 100 गडी बाद झालेले आहेत. आणि धावसंख्येकडे लक्ष घातलं तर सैराट 11 मोरवा संघाची धावसंख्या फक्त 11 आहे. 4 गडी या सामन्यात बाद झालेत आणि एकूणच बळींची जी संख्या आहे या एकूणच मालिकेत ती 100 वर जाऊन पोहोचले. जे प्रेक्षक आमच्या समोर आहेत ज्यांचं भरपूर काम नाहीये त्यांना विनंती करतोय प्लीज बाजूला व्हा. दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय टॉस साठी पुढे या प्लीज. ओमकार देसाई कॅप्टन, येस प्लीज टॉस साठी पुढे या. प्रेक्षकांना विनंती करतोय समोरून प्लीज बाजूला व्हा. काही गडबड नाहीये. तुम्हाला जसं जी मॅच पाहिजे तसं नाहीये, लक्षात घ्या. आम्ही समजू शकतो तुम्ही भरपूर काही टीव्हीवर पाहत असता. प्लीज मी रिक्वेस्ट करतोय प्रेक्षकांना, एक हंबल रिक्वेस्ट आहे, लक्ष त्या सामन्याकडे द्या. मित्रांनो दिग्गज खेळत आहेत आणि नक्कीच दिग्गजांचा खेळ पाहण्यासाठी या. बाकीच्या सगळ्या गोष्टी आयोजक आणि खेळाडूंवर सोडा. थँक्यू व्हेरी मच बोथ द कॅप्टन्स. अतिशय चांगल्या रीतीने सहकार्य करतायत. येस टॉस झालाय का मात्रे? विशाल येतोय गोलंदाजी मार्कवर. येस चामुंडा संघांना नाणेफेक जिंकलेले आहे. थँक्यू डॉक्टर. चामुंडा संघांना नाणेफेक जिंकलेले. वाईटचा इशारा होता. अवांतर धाव मिळते. आणखीन धाव सैराट संघाच्या खात्यात जाते. संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचले. सेमीफायनलचा सामना आपण बघतोय. पहिल्या सेमीफायनलचा सामना, यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना तुम्ही बघणार आहात तो म्हणजे बोईसर वर्सेस चामुंडा बाईंदर या दोन संघादरम्यानचा बघणार आहात. यस त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. चामुंडा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, त्यामुळे निश्चितच बोईसर संघाला फलंदाजी करावी लागेल. एवढा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू व्यवस्थित बॅटवर येत नाही. ओव्हर थ्रोईंग झालंय इथे. मात्र दुसऱ्या धावेसाठी इथे आपण बघतोय भरपूर उशिराने येत आहेत फलंदाज. नरेश बॅट्समन कोण आहे? तो बॅट्समन कोण आहे? हे कोण आहे नाव? बॅट्समनचं नाव द्यायचं आहे प्लीज. या संदीप दळवींना विनंती करतोय. या नॉन स्ट्राईक एंडला कोण उभे आहेत तर प्लीज लक्ष घाला या गोष्टीकडे. संदेश थँक्यू व्हेरी मच. एवढा मिस टाइम स्ट्रोक आहे. बघायचंय किती धावा इथे मिळत आहेत. नो मॅच लँड मध्ये चेंडू मेगा गोंधळ चेंडू येईपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि हा चेंडू अजूनपर्यंत ट्रॅव्हल होते. तिसऱ्या धावेसाठी संदेश येत आहेत, मात्र चेंडू हातात अजूनपर्यंत सापडू शकला आणि 4 धावा आमच्या मास्टरच्या खेळाडूंना पूर्ण केल्यात. वाव, हा चौकार येतोय. या चौकारांना संघाची धावसंख्या फक्त ती जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर.
धाव संख्या 19, गडीबाद 4 आणि हे चौथं षटक मैदानात सुरू आहे ते म्हणजे विशालच्या रूपानं. हा चौकार नक्कीच थोडासा लकी म्हणावा लागेल, मात्र ही धावा येत आहेत. येस अंपायर, बॅट हवे का? येस प्लीज, सैराट संघाला विनंती करतोय बॅट अवेलेबल करा. आमच्या व्हॉलंटियर्स कडे ती लगेच बॅट द्या. कुमार, लक्ष घाल या गोष्टीकडे. बॅट मध्ये चेंज करतायत. आपण बघितलं पंचांकडून योग्य ती दाद मागितली आणि त्यानंतर इथे बॅट चेंज केली जाते आहे. येस रॉस्टर मुनीस, वे यू मॅन. लगेच गेट पाशी संपर्क साधायचे आहेत. आपले प्रतिनिधी आपली वाट बघतायत. लायझर गोन्साल्विस तुम्हाला साथ घालतायत. प्लीज, मला वाटतं हे मैदान असं आहे की जिकडे भरपूर असे काही खेळाडू तसेच आमचे रसिक आहेत जे हरवले जात आहेत. तर विनंती करतोय प्लीज आपापल्या संघ सहकाऱ्यांकडे राहा, आपापल्या कलिग्सकडे राहा. आपण बघतोय संतोष सक्सेना तिथे ग्रिप क्लिअर करतोय. थोडासा वेळ जातोय तिथे. सेमीफायनल, पहिला सेमीफायनलचा सामना सुरू आहे मित्रांनो. आतापर्यंत हे चौथं षटक सुरू झालंय. धाव संख्या 19 आहे. सैराट 11 बाईंद मोरवा संघाची. विशाल वर्सेस संतोष सक्सेना. अपील होत आहे भरपूर मोठा, मात्र पंचांनी ते फेडून लावलं. एक धाव पूर्ण होत आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला होता, मात्र शेवटच्या क्षणी कॉल बॅक केलं जात आहे. धाव संख्या 20 वर जाऊन पोहोचली आहे. आश्वासक सुरुवात झाली नाही या पहिल्या षटकापासून. ज्या कामगिरीची अपेक्षा होती सैराट 11 संघाची, आपण बघितलं तर 2 धाव्यानंतर एक वाईट कन्वर्ट झाला. त्यानंतर विकेट्स पडल्यात. पहिल्या षटकात 2 विकेट्स आल्या आणि त्यानंतर आपण बघितलं एकही खेळाडू अजूनपर्यंत तग धरू शकलेला नाही आहे. संतोष सक्सेनाच्या बॅटमधून व्यवस्थित इथे जर बघितलं संदेशच्या बॅटमध्ये ते स्टायलिश फटका येताना दिसतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो देखील व्यवस्थित होता, व्यवस्थित गॅदर करू शकला नाही. या दरम्यान आपण बघतोय या तिसरी धाव घेताना इथे फलंदाज बाद होताना दिसतील, ते म्हणजे संदेश बाद होत आहे. संघाची धाव संख्या 2 ने पुढे सरकते आहे. ती जाऊन पोहोचते 22 या धाव संख्येवर. हु इज नेक्स्ट बॅट्समॅन? प्लीज लवकर मैदानात जा, विनंती करतोय. येस, खेळण्यासाठी उतरतायत तुमच्या आमच्या गळ्यातला ताईत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जंबो उर्फ जोसेफ जंबो उतरतोय. एक खेळ ज्यानं निश्चितच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जबरदस्त दबदबा निर्माण केला. फक्त आणि फक्त या खेळाडूला बघण्यासाठी क्रिकेट रसिक जायचे, तो खेळाडू आता मैदानात उतरतोय. मात्र जंबोकडे भरपूर कमी वेळ असेल. बघायचं आहे तो किती काळ मैदानात असेल आणि एकूणच किती चेंडूंना तो फेस करतोय. मात्र एकूणच जर विचार केला तर हे शेवटचं षटक आहे. फक्त 2 चेंडू शिल्लक आहे. जंबोला किती स्ट्राईक मिळत आहे हे पाहणं रंजक ठरेल. संदेशनं अतिशय स्टायलिश फटका खेळला होता, मात्र तिसरी धाव घेताना तो बाद झालाय. जंबो गेल्या आपल्या कलिगला लगेच 2 युक्तीच्या गोष्टी सांगतोय की येस संतोष, की आतापर्यंत धावसंख्या जी झालंय त्यामध्ये काही धावसंख्या आपल्याला ऍड करावी लागेल. धावसंख्या फक्त 22 दिसते. इथे काही धावसंख्या जर ऍड झाली तर निश्चितच थोडंसं आपण प्रतिकार करू शकतो. एवढा चांगला फटका दाखवतायत, मात्र जास्त धावा मिळणार नाहीयेत. एकच धाव इथे मिळते. मिस टाइम स्ट्रोक बघायला मिळतोय. धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचले. जंबो शेवटच्या चेंडूवर काय करेल? तो जंबोगिरी दाखवेल का? लेट्स सी. वर्सेस जंबो. एवढा हलक्याताना चेंडूला प्लेस केलाय. 2 धावा घेण्याचा इथे प्रामाणिक प्रयत्न असेल. बघायचं क्षेत्ररक्षक काय करताय. थ्रो दिला जातोय सेकंडला. इथे जबरदस्त वेगानं ही धावसंख्या पूर्ण केली जाते. पंच दाखवतायत की येस फलंदाज इथे बाद आहे. याचं कारण जबरदस्त वेगानं इथे यष्टीचित जर बघितलं यशरक्षण केलंय ते म्हणजे पंकजनं अफरातून थ्रो दिला होता 1 बाउन्सवर आणि पंकजनं अतिशय चांगलं काम केलंय. षटक संपलेले 4 धाव संख्या झाली ती म्हणजे
24 धावा झाल्यात. 25 धावांचं फक्त लक्ष असेल. कुणाल स्पोर्ट्स वाघबीळ संघाला लगेच विनंती करतोय की त्यांनी पॅव्हलियन बॉक्स कडे लगेच यायचे आहे आणि आपल्या आघाडीची जोडी मैदान उतरायची आहे. आणि सैराट 11 मोरवा संघाला विनंती करतोय की त्यांनी लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. प्लीज जरा जास्त वेगाने करा, कारण आपल्याला ही स्पर्धा अतिशय जबरदस्त वेगाने संपवायची आहे. कारण निश्चितच मगाशी डॉक्टर भोईर आले आणि त्यांनी सांगितलं की सूर्याचं पहिलं किरण या मैदानात पडण्या अगोदर आपल्याला स्पर्धा कंप्लीट करायचं आहे. बघा, हा एक प्रण असला पाहिजे. ही एक शपथ आहे, लक्षात घ्या. ती शपथ आपल्याला पूर्ण करायची आहे. कुणाला विनंती करतोय की त्याला लगेच त्यांनी आम्हाला जॉईन करायचं आहे. तर या अगोदर एक पारितोषिक आलं होतं. अजय पाटील यांच्या मार्फत हे पारितोषिक आलं होतं. अतिशय चांगल्या रीतीने बळी घेतला होता तो म्हणजे या उमेश मांजरेकरचा. रुपेशला विनंती करतोय की लगेच तुझ्या 500 रुपये कलेक्ट कर मित्रा. वेल बोल्ड, अतिशय चांगली गोलंदाजी. आणि मान्य अजय पाटील तुमच्याच वाघबेळ गावातील एक प्रतिनिधी आहे, त्यांच्या मार्फत हे पारितोषिक आलंय. ज्यावेळेला सामना सुरुवात होईल धावता समालोचन घेऊन येतील माझे सहकारी मित्र कुणाल दाते. घ्या ना तुमच्या हातून, द्या ना. धन्यवाद संकेत. 25 धावांचं लक्ष या मॅच मध्ये सैराट मोरवा 40 प्लस संघाने टार्गेट ठेवले कुणाल स्पोर्ट वाघबीळ या संघाच्या समोर. तर 25 धावा इथे करायचे आहेत. बॅट्समन लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवा. वाघबीळ टीम वाघबीळ संघ बॅट्समन पाठवा मैदानामध्ये लवकर. नंदू मेघा आपले बॅट्समन लवकरात लवकर पोहोचवा. एक काम कर, 100 नंबरला फोन लाव. लास्ट तुला सांगतो. एक अनाउन्स करा. एक वेळा अनाउन्स करा. एक करा पण लास्ट रॉस्टन मुनीस यांनी गेट जवळ संपर्क साधा. रॉस्टन मुनीस कुठे झोपले असतील तर जा गेट जवळ. नसेल ऐकायला गेलं तर उद्या येतील ते घरी. परंतु या मॅच मध्ये 25 धावांचं लक्ष आहे कुणाल स्पोर्ट वाघबीळ या संघाला. पुन्हा एकदा क्रिकेटकडे आपण वळणार आहोत. चला, बॅट्समन लवकरात लवकर मैदानामध्ये गेलेले आहेत. 2 फलंदाज केतन पाटील आणि त्याच्याबरोबर खेळण्यासाठी फलंदाज जातोय नंदू. तर पहिलं षटक संदीप दळवी सँडी हाताळण्यासाठी सज्ज होताना दिसत आहेत. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाजीसाठी तयार होतील. टार्गेट फक्त 25 धावांचं आहे. लक्ष छोटं आहे. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात गेली नंदू आणि केतन पाटील. चला, अंपायर सामना चालू करा लवकरात लवकर. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस इथे झालाय. बोईसर बॉईज च्या विरुद्ध लढत आहे चामुंडा भाईंदर या टीमच्या दरम्यान.
टॉस जिंकला चामुंडा भाईंदर या टीमने. यस अंपायर मॅच चालू करण्याचा इशारा इथे येतोय. पहिला चेंडू घेऊन येतील संदीप आणि यावेळेला सामना केला जाईल मला वाटतंय केतन पाटील यांच्या माध्यमातून. तर पहिल्या बॉलवर बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि या वेळेला तुम्ही पाहू शकाल पॉइंटला अतिशय चांगला प्रयत्न झालाय. पाहूया पंचाकडे अपील होते झेलचीची. आणि फलंदाज बाद. चांगला झेल इथे आलाय. फलंदाज बाद झाला की केतन पाटील. नवीन फलंदाज मैदानामध्ये जात असताना पंकज. चांगला झेल पॉइंटच्या दरम्यान आणि खेळी समाप्ती इथे झाली. केतन पाटील याची संघाची धावसंख्या 0 आहे. 1 गडी बाद. पहिल्याच बॉलवर इथे मात्र विकेट मिळवली जाते संदीप दळवी यांच्या माध्यमातून. पहिलं षटक हाताळताना पॉवर प्लेच्या दरम्यान टार्गेट आहे 25 धावांचं. 25. जास्त वेळ घेऊ नका मास्टर. 40+ संघ. सैराट स्लिपला तुम्ही पाहू शकाल उमेश मांजरेकर क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. थर्डमॅनला देखील एक क्षेत्ररक्षक लगवण्यात आलाय. तर एक आगळी वेगळी फिल्डिंग पाहायला मिळते. मला वाटते फाईन लेगला त्याला क्षेत्ररक्षक लावायचंय संदीप दळवी यांना. यष्टीरक्षक वारंवार काहीतरी सांगतोय. अनेक इथे माइंड लागले जातात या मॅचमध्ये. हेच आहे क्रिकेट मित्रांनो. अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केलेली हे खेळाडू खेळत आहेत. मोठा अनुभव आहे. टेनिस क्रिकेट विश्वातला संदीप तयार आहेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. सुरेख लाईन स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न फसलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षण होतंय. सिंगल मात्र मिळेल. खातं उघडलं जात आहे. श्री गणेशा इथे होताना दिसतोय. टीमची धावसंख्या 1. टार्गेट आहे 25 रनचं. अजूनही करायचं 24 या मॅचच्या दरम्यान. नेक्स्ट मॅच चामुंडा भाईंदर विरुद्ध बोईसर बॉईज बोईसर या टीमच्या दरम्यान. टॉस जिंकला चामुंडा भाईंदर या संघाने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांचा असेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेला डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडूला वळू दिलं, दिशा दिली, त्यानंतर सिंगल मात्र मिळते फलंदाजाला. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 2 या आकड्यावर. 4 ओव्हरची मॅच असेल. तुम्ही पाहू शकाल घड्याळात आपल्याला पाहायला मिळतं ठीक 4:46 झालेत. सकाळी ते झालेली आहे या मॅचला, या स्पर्धेला. अजूनही 2 मॅच शिल्लक. यानंतर सेकंड सेमी फायनल, त्यानंतर फायनल असेल या स्पर्धेची. संदीप दळवी सुरेख लाईन, दिशेवर नियंत्रण. आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय. संघाची धावसंख्या स्थिर आहे. धावा झाल्यात आतापर्यंत 2. टार्गेट आहे 25 धावांचं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. सुरेख षटक मी मात्र म्हणेन ज्या खेळाडूंनी अनेक वर्ष गाजवलीत क्रिकेटच्या माध्यमातून. याला रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. पुन्हा एकदा प्रयत्न फसलाय. वेगाने टाकला होता चेंडू. तोपर्यंत लेग बाईचा इशारा इथे अंपायर देत आहेत. 1 धाव मात्र मिळते लेग बाईच्या रूपाने. संघाची धावसंख्या 3 वर.
22 धावांची अजूनही आवश्यकता असेल या मॅच मध्ये. एक चांगलं टार्गेट आहे 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आणि अशा प्रकारचं षटक आलं तर निश्चितच महत्त्वपूर्ण टार्गेट आहे. फुलटोस आणि चेंडू येतोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या लगत. क्षेत्ररक्षण केलं जात आहे. खूप चांगला एफर्ट इथे जम्बोच्या माध्यमातून. 2 धावा, तिसरी धाव घ्यायची आहे. 3 रन. आता मात्र बॅकअपला कोणी नाही. 4थी धाव होते. 5वी धाव घ्यायचा प्रयत्न होईल का? आणि 5वी धाव मात्र पूर्ण. 5 रन कंप्लीट केल्या जात आहेत. खराब फेकी, खराब क्षेत्ररक्षण, खराब थ्रो आणि 5 धावा इथे मात्र पूर्ण झाल्यात. 5 धावांबरोबर संघाची धावसंख्या 8 वर. आठ धावा. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत अजित पुत्रन. टेनिस क्रिकेट विश्वातलं आणखीन एक मोठं नाव. आपल्या बॉलिंग मार्कवर तयार होत असतील सुरेख गोलंदाज अजित पुत्रन. संघाची धावसंख्या 8 इथे फलकावर लागली. अजित पुत्रन तयार आहेत. यावेळेला चांगला फटका ऑन साइडला इथे टर्न केला जातो. चेंडू मिड वरून चेंडू येतोय लॉंग ऑनला. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावर. नंदूच्या खात्यात या 2 धावा जातील. संघाची धावसंख्या 10 रन. टार्गेट आहे 25 धावांचं, म्हणजे अजूनही 15 धावा करायच्या आहेत. सामना जिंकण्यासाठी कुणाल स्पोर्ट वाघबीळ या संघाला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी या स्पर्धेच्या 3 लाख रुपये प्रथम पारितोषिक, 2 लाख रुपये द्वितीय पारितोषिक या स्पर्धेचं मीरा भाईंदर काँग्रेस चषक 2017 सन्माननीय मुझफ्फर हुसेन साहेब माजी आमदार यांच्या संकल्पनेतून डॉक्टर रोहिदास भोईर यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. आणखीन ओव्हरथ्रोच्या रूपात 2 धावा मिळतील. 2 धावा इथे जातात नंदूच्या खात्यात. संघाची धावसंख्या 12 वर. एका धावीची घोषणा इथे केली जाते. तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या आकड्यावर. दुसरं षटक इथे चालू आहे. या मॅच मध्ये 11 धावा फलकावर लागल्यात. 25 धावांचं लक्ष्य आहे. ओव्हर द विकेट. फुलटोस होता. चांगला फटका ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दरम्यान. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा मिळतील फलंदाजाला. 4 धावांबरोबर संघाची धावसंख्या 15. पंकजच्या बॅट मधून चौकार येताना दिसतोय. चांगला शॉट तिथे पाहायला मिळाला आणि इथे मात्र चूक केली क्षेत्ररक्षकाने. 4 धावांबरोबर संघाची धावसंख्या पुढे सरसावली. पंकज पुन्हा एकदा तयार. मात्र चांगली गोलंदाजी इथे होते. डॉट बॉल येताना दिसतोय. संघाची धावसंख्या 15 वर. 15. 10 धावा अजूनही करायच्या आहेत या मॅच मध्ये. 15 धावा फलकावर लागल्यात.
दुसरं षटक आतापर्यंत चालू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी केली जाते. पंकज नावाचा खेळाडू सध्या मैदानामध्ये नॉन स्ट्राईक एंडला नंदू खेळतोय कुणाल स्पोर्ट वाघबीळ संघाच्या दरम्यान. यावेळेला मोठा फटका, टायमिंग चांगला आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे आणि हा षटकार. 21 4 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा यावेळेला चांगली लाईन, परंतु पंचांचा इशारा आहे ते थोडंसं वळण घेतलं. चेंडू बाहेरच्या दिशेने, व्हाईट बॉल मात्र मिळेल. एक धाव संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या 22. फक्त 3 धावा इथे पूर्ण करायच्यात. रिव्हर्स अटेम्प इथे केला गेलाय. डॉट बॉल येताना दिसतोय. संघाची धावसंख्या 22. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22. यानंतर आपण तयार राहायचंय. चामुंडा 11 भाईंदर संघ फिल्डिंगसाठी लगेचच तुम्हाला मैदानात जायचंय. 4 ओव्हरची मॅच असेल. सेकंड सेमी फायनल, याची नोंद घ्या. गोलंदाज येत आहेत संतोष सक्सेना. तिसरं षटक टाकण्यासाठी धावा देखील करायच्या 3. नंदू सध्या सज्ज आहेत. 12 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. ही मॅच जिंकण्यासाठी गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट पहिला चेंडू फेस करतील. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, त्रिफळा इथे उद्ध्वस्त केला गेलाय. फलंदाज बाद. नंदू बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज चेतन मैदानामध्ये जातोय. 3 धावा अजूनही करायच्या आहेत या मॅच मध्ये. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय. 3 धावांची अजून आवश्यकता असेल या मॅच मध्ये. संतोष सक्सेना पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट. याला बॅकफुटला जाऊन चांगला पंच पाहायला मिळतोय. चेंडू कव्हरला सीमारेषेलगत येताना आणि हा मात्र विजयी चौकार येताना दिसतोय. आणि या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये दाखल होणारा संघ ठरतोय कुणाल स्पोर्ट्स वाघबीळ. हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. वेल प्लेट कुणाल स्पोर्ट वाघबीळ. चला चामुंडा भाईंदर, ओंकार देसाई फिल्डिंग साठी मैदानात चला लवकर. 4 ओव्हरची मॅच आहे. या ऐकूया पुन्हा एकदा संकेत पाटील यांचा आवाज या मॅच मध्ये. 4 ओव्हरची मॅच असेल. चामुंडा या संघाने ते टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. आणि संकेत पाटील यांचा आवाज बोईसर बॉईज विरुद्ध चामुंडा भाईंदर या मॅचच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू. येस, पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधतंय. दुसरा सेमीफायनलचा सामना तुमच्यापर्यंत पोहोचवताना भरपूर आनंद होतोय. दोन्ही संघ जर बघितले तर निश्चितच आपापल्या क्षेत्रातले दिग्गज संघ आहेत. चामुंडा संघ लगेचच मैदानाचा ताबा घेताना दिसत आहेत. थँक्यू व्हेरी मच. आमच्या रिक्वेस्टला तुम्ही लगेच मान दिला त्याबद्दल. भविष्य संघाला विनंती करतोय आपल्या आघाडीची जोडी आता लवकर मैदानात जाईल या गोष्टीकडे लक्ष घाला. आमचे पंच तिथे रेडी असतील. दोन्ही पंच अजित म्हात्रे आणि एकूणच अजय किणी. वेल डन कुणाल स्पोर्ट्स वाघबीळ. अंतिम सामन्यात जाणारा पहिला संघ ठरतोय. अतिशय चांगलं अभिनंदन त्यांचं. वेल डन पंकज, वेल डन नंदू अँड टीम, अभिनंदन. मात्र सैराट 11 मोरवा संघाचं देखील कौतुक. या स्पर्धेत अतिशय स्टायलिश खेळ दाखवल्याबद्दल सैराट 11 संघातील सर्व लिजंड्सला आमचा मान